क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले की, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले की, विश्वरत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की। देश के सपुत्र को सहयोग करते रहना। जिजाऊ, सावित्री और रमाई का क्या कहना। देश के सपुत्र को माननीय रामभाऊ डोंगरे सर, राज्य कार्यकारिणी सदस्य यांचे स्वागत श्रीधर भगत साहेब करते। यांचे स्वागत अशोक जवादे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते। वर्मा सर, सहाय्यक पोलीस निरीक्षक भद्रावती यांचे स्वागत लताताई नाही आले ना। सर्वांनी आपापल्या जागेवर उभे राहावे आणि उजवा हात पुढे करावा। उभे राहायचं आहे आणि उजवा हात पुढे करायचा आहे। मी पुढे म्हणेल, आपण सर्वांना मागावून बोलायचं आहे। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहेत। एक साथ विश्राम। प्रेम
माननीय नामदेवजी रामटेके सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. निर्मूलन समितीतर्फे आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्र तिरानिक सर, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ ऑल इंडिया महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी रामभाऊ डोंगरे सर, राज्य कार्यकारिणी सदस्य, चित्तरंजन चौरे सर, कार्याध्यक्ष नागपूर, देवानंद बडगे, कार्याध्यक्ष उत्तर नागपूर, चंद्रशेखर मिश्राम, पदाधिकारी उत्तर नागपूर, विजयकांत पानबुडे, निवृत्त अतिरिक्त कामगार आयुक्त नागपूर सर, डॉक्टर राहुल साळवे सर, भद्रावती, आधास्तंभ कार्यकर्ता पुरस्कार, तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुधीर वर्मा सर, सहाय्यक पोलीस निरीक्षक, भद्रावती, आणि उपस्थित सर्व आमचे शहरातील भद्रावतीवासीय बंधू भगिनी. आज आपल्या देशात जी अंधश्रद्धा आहे, अंधश्रद्धेमुळे अनेकांचे जीव जातात, बळी जातात. हे अंधश्रद्धेमुळे असं होऊ नये हा उद्देश ठेवून आपल्या शहरात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तसंही आपल्या भारतीय घटनेत श्रद्धा उपासना दिलेली आहे, पण अंधश्रद्धा निर्मूलन घटनेच्या 19व्या क कलमानुसार घटनेत 51 कलम आहे, त्या कलमाचा वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे हे आपल्या घटनेला अभिप्रेत आहे. तो दृष्टिकोन आपण समोर ठेवून अंधश्रद्धा निर्मूलन समिती हा कार्यक्रम घडवून आणत असते, जेणेकरून वैज्ञानिक दृष्टिकोन समाजामध्ये, जनतेमध्ये निर्माण होईल. आणि हा उद्दिष्ट सफल करण्याकरिता महाराष्ट्रभर अंधश्रद्धा निर्मूलन समिती हा कार्यक्रम करतो आहे. त्याचाच भाग आपल्या भद्रावतीत कार्यक्रम पार पडत आहे. हा कार्यक्रम करीत असताना समाजामध्ये अनेक अनिष्ट रूढी, परंपरा, चालीरीती आहेत आणि त्या चालीरीतींनाच आपण एक प्रतिष्ठा मिळाल्याचं काही लोकांना असं वाटते. संस्कृतीला विकृती, अज्ञानाला ज्ञान म्हणण्याची प्रथा आपल्या समाजात आहे. आणि मी एक शिक्षक म्हणून मी सांगतो की अंधश्रद्धा पसरवण्याचे कारण मला वाटतं शाळा महाविद्यालयापासून सुरू होत आहे, संस्कृतीच्या नावावर. म्हणजे जे स्वतःला कसा अहंकार जो मी शिकलेलो बा शिक्षक आहो, पण मुलांना सुरुवातीपासून अंधश्रद्धा शिकवण्याचं काम आमचे शिक्षक बांधव करतात. आणि मी जर विरोध केला तर मग ते आमचा चांगला विरोध केला जाते. ते पण माझ्यासारख्या रामटेके त्यांना काही घाबरत नाही, कारण आपल्याला संविधानाचा आपल्याला अधिकार दिलेला आहे. घटनेच्या 51 कलमानुसार वैज्ञानिक दृष्टिकोन करण्याचं मी सांगत असतो, त्या शिक्षकांना मी काही घाबरत नाही. पण ते आत्मा, परमात्मा, बुवा, बाबू असे सांगत नेहमी सांगत असतात. कारण बघा, आपल्या घरातल्या वस्तू सगळ्या ज्या काही आपल्या घरातल्या वस्तू आहेत त्या वैज्ञानिकाने निर्माण केलेल्या आहेत, विज्ञानाची देणगी आहे. पण त्या वैज्ञानिकाचं नाव कोणीच घेत नाही. आपण जन्मापासून मरेपर्यंत आमचे डॉक्टर सर आहेत, डॉक्टर सरांना माहीत असेल कोणत्याही वस्तूचा शोध बुवा बापाने लावलेला नाही, कोणत्याही वस्तूचा शोध बुवा बापूने लावलेला नाही. पण त्या वैज्ञानिकांचं नाव आपण काय घेत नाही, त्याचं गुणगान काय करत नाही. कोणती गोळी असेल, औषध असेल, इंजेक्शन असेल, कोणतीही औषधी असेल, एक वैज्ञानिकाचं ते योगदान आहे. पण आपण त्याचा वापर करतो खरं, पण नाव त्या वैज्ञानिकांचं आपण घेत नाही. आता लाऊडस्पीकर आहे, इंटरनेट आहे, काय किमया आहे. लोक आजही लॉजिकला महत्त्व नाही तर मॅजिकला महत्त्व देतात. म्हणजे त्याचा तर्क करत नाहीत, वैज्ञानिक काही विचार करत नाहीत. आणि हा वैज्ञानिक दृष्टिकोन विचार आपल्या समाजात रुजावा ह्या दृष्टिकोन ठेवून अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्य करतो आहे. आणि हा अत्यंत चांगला उपक्रम आहे आमच्या. आणि मला सांगावं वाटते की आपल्या महिला ज्या आहेत ह्या जास्त सकाळी पहाट झाली की फुलं तोडासाठी इकडे तिकडे फिरतात आणि ते काय देवाला मागतात माहीत नाही. पण देव देणारा नाही, घेणारा आहे. तुम्ही लक्षात घ्या की नाही, देवाला लोक गाडगे बाबा म्हणायचे, गाडगे बाबा म्हणायचे का बा मंदिरात काय असते, लोक म्हणायचे देव असते. तर गाडगे बाबा म्हणायचे अरे मंदिर मूर्खांनो, देव नसते, पुजाऱ्याचं पोट असते. जर तुम्ही देवाला पैसा दिला नाही, देवाच्या नावानं पैसा दिला नाही तर उपाशी कोण मरेल, देव मरेल का पुजारी मरेल, पुजारी मरेल. मग गाडगे बाबा सांगायचे. म्हणजे अख्खं आयुष्य गाडगे महाराजांनी अंधश्रद्धा निर्मूलन करण्याकरता त्याने घालवलेलं आहे. पण गाडगे बाबाचं कोणी नाव घेताना दिसत नाही. तर असो काही का असे ना, श्रद्धा आपल्याला संविधानाने श्रद्धा उपासना दिलेली आहे, पण अंधश्रद्धा नाकारलेली आहे संविधानाने. पण अंधश्रद्धेला श्रद्धा म्हणतात लोक, जे अस्तित्वात नाही त्याला पूजत बसतात. आणि हा मोठा विरोधाभास आपल्या देशामध्ये आहे. समजा मानसिकाने
काही लोक मेले असते, आपण मानसिक लोकांना युक्रेनमध्ये युद्ध पाठवलं असतं. आपला दुश्मन देश पाकिस्तान आहे, त्याला आपण छुछा करून मानसिक विद्येने त्याला मारून टाकलं असतं. पण असं काही घडत नाही. आणि 21 लाखाचं बक्षीस आहे ते कोणी पुढं स्वीकारायला तयार येत नाही. काही का असेना मला प्रस्तावना करण्याची एक संधी मिळाली. मी आयोजकांचं धन्यवाद म्हणतो, आभार मानतो. आणि आपल्या कार्यक्रमाला सगळं आपले जे समितीचे कार्यकर्ते दाखवून आलेले या सगळ्यांचं पुनश्च एकदा स्वागत करतो, अभिनंदन करतो. एवढे बोलून माझे 2 शब्द बंद करतो. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगा आणि विज्ञानाचा विचार करा, एवढं सुद्धा बोलतो. जय भीम, जय भारत. या मंचावर सत्कारमूर्ती माननीय डॉक्टर राहुल साळवे सर भद्रावती यांना आधारस्तंभ कार्यकर्ता पुरस्कार देऊन आणि त्यांच्याबद्दल जरा माहिती देण्याकरिता आणि त्यांना सन्मानित करण्याकरिता आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय रामभाऊ डोंगरे सर, राज्य कार्यकारिणी सदस्य यांना मी विनंती करते. मला वाटतं की आनंदाची गोष्ट आहे भद्रावतीकरांसाठी. तुमच्या इथून डॉक्टर साहेब बरेच दिवसापासून काम करत आहेत, पण मला वाटतं की सहसा फार मोजक्या लोकांना माहीत असेल. आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तुमच्या भद्रावतीचे डॉक्टर साहेब राहुल साळवे सर यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती एक पत्रिका काढते. सर ते वर करा पत्रिका आपलीवाली. ती पत्रिका काढते आणि ती मात्र 200 रुपये तिची किंमत आहे. आणि ती वर्षभर तुमच्या घरी बाय पोस्टाने येतो. आणि त्याच्यामध्ये 10 महिने तुमच्या घरी ती बाय पोस्टाने येतो. आणि एक वार्षिकांक असते 2 महिने मिळून, म्हणजे असे 11 तुम्हाला मॅगझिन 200 रुपयामध्ये तुमच्या घरपोच येतात. आणि त्याचे सर्वात जास्त इथे मॅगझिन घरोघरी पोहोचवण्याचे म्हणजेच विचार पोहोचवण्याचे काम डॉक्टर साळवे सरांनी केलेत आणि भद्रावतीचं नाव मोठं केलं. म्हणून त्यांचा, कारण की महाराष्ट्र लेवलवरती अलका धुपकर ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांच्यात हाताने हा पुरस्कार आम्हाला पुस्तकाचं गाव, बऱ्याचशा लोकांना असं वाटतं पुस्तकाचं गाव कुठे आहे, आपल्या महाराष्ट्रात आहे. त्या पुस्तकाचं गावाचं नाव आहे भिलार. तुम्ही गुगलवरती आता टाका तिथे पुस्तकाचं गाव, तर तुम्हाला येईल सरळ भिलार. आणि त्या पुस्तकाच्या गावाची काय हिस्ट्री आहे तुम्हाला तिथे दिसेल. भारतातलं पहिलं पुस्तकाचं गाव. तिथे कुठल्याही कशाही पद्धतीचे पुस्तकं तुम्हाला पाहिजे असतील तिथे तुम्हाला भेटतील. पण ते फक्त विक्रीसाठी नाही आहेत. तिथल्या लोकांनी इतके शहाणे लोक आहेत तिथले की घरची जागा त्या पुस्तकासाठी दिलेली आहे. गव्हर्नमेंटनी फक्त त्यांना रॅक दिलेली आहे. तुम्ही त्या घराच्या दारात उभे गेलेत तर तुम्हाला त्या दारामध्ये ते आमंत्रित करतात की या बसा, हे इथे पुस्तक आहेत, घ्या, स्वतः घ्या ना वाचा. आणि तेही फक्त दिवसांनी नव्हे तर 24 तास जरी तुम्ही गेलेत तर ते दार ओपन आहे तुमच्यासाठी. आणि तिथे कुठल्याही साहित्यिक असो, कशाचेही असो, कुठल्याही विषयाचे तुम्हाला तिथे त्या भिलार गावामध्ये ते पुस्तकं तुम्हाला मिळतील. त्या घरी गेलेत तर तुमचा आदर सत्कार होईल त्या घरी. आणि पुस्तक कितीही वेळ वाचा, तिथे बसण्याची व्यवस्था केलेली आहे. त्या गावामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा हा कार्यकर्ता पुरस्कार वार्तापत्राचा तिथे 16 साजरा केला गेला होता. त्यात मी पण होतो. पण डॉक्टर साहेब ते काही कारणास्तव तिथे पोहोचू शकलेत नाहीत, म्हणून तो पुरस्कार आज मी स्वतः इथे घेऊन आलात आणि तुमच्या साक्षीने हा मी त्यांना देऊ इच्छितो. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे एक राज्याचे पदाधिकारी या हस्ते. आणि बाकी पौराणिक सरांना मी विनंती करेन आणि बाकी सर्व साथींना, शारदाताई तुम्ही पण पुढे या, आपण सर्व मिळून तो पुरस्कार त्यांना देऊ. अनिष्ट रूढी, परंपरा, प्रथा, बुवाबाजी आणि झाडफूक यावर प्रबोधनात्मक औषध घेऊन आलेली आहे टीम अनीस प्रबोधन यात्रा यांचे जोरदार टाळ्यांनी स्वागत करून त्यांचा उत्साह द्विगुणित करावा अशी मी सर्व श्रोतेगणांना, उपस्थितांना विनंती करते. आणि अगदी शांततापूर्वक हा कार्यक्रम आपण सर्वांनी बघावा. सगळ्यांच्या वतीने आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, कार्यक्रमाला उशीर होतोय हे लक्षात घेऊन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय रामभाऊ डोंगरे सर बोलणार आहेत, सर्वांच्या वतीने बोलणार आहेत.
कारण आपण कार्यक्रम बघायला बसलेला आहात आणि त्यासाठीच वेळ लक्षात घेऊन फक्त सर्वांच्या वतीने डोंगरे सर बोलणार आहेत. महात्मा ज्योतिबा फुले, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आजच्या या सभेला सभेचे अध्यक्ष रवींद्र तिरामिक सर, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ ऑल इंडिया महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, जनमंच सदस्य आणि आमच्यासोबत आपण आज साक्षीदार आहात सर्व श्रोते मंडळी. त्याचप्रमाणे उपस्थित महाराष्ट्र आणि भद्रावतीचे सर्व कार्यकर्ते आणि दूरदूरून माझी आवाज जिथपर्यंत जाते सर्व या गावातील उपस्थित मंडळी. मित्रांनो, आज तुम्हाला असं वाटत असेल की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती इथपर्यंत ही प्रबोधन यात्रा का घेऊन आलीत? पहिला प्रश्न हा तुम्हाला आहे आणि तेही आज का घेऊन आलीत? तर मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की आपण ऑगस्ट महिन्यामध्ये तुमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 4 घटना जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत येणाऱ्या 4 घटना घडल्या. त्या 19 दिवसामध्ये 21 ऑगस्ट ते 6 सप्टेंबरपर्यंतच्या 4 घटना घडल्यात. त्याचे तुम्ही साक्षीदार आहेत. पूर्ण महाराष्ट्र हादरून गेलेला होता की 19 दिवसात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ह्या 4 घटना ह्या कशा काय झालात? माणसाला काळीमा फासणार आहेत अशा त्या घटना होत्या. पहिली घटना होती जिवतू तालुक्यातील वणी खुर्द या गावची. 11 लोकांना तिथे बांधून मारण्यात आलं होतं. त्यात महिलाही सामील होत्या. मित्रांनो, हे काय आहे? महाराष्ट्र सरकारने कायदा केला जादूटोणा विरोधीचा 2013 साली आणि 2021ला 22ला इथे आपल्या इथे 21ला ऑगस्ट महिन्यामध्ये जादूटोणा करते म्हणून त्याला अमानुषपणे मारहाण करण्यात होते, त्याचे हातपाय बांधून, आणि तेही 11 लोकांना आणि पूर्ण गावाच्या समक्ष, आणि गाव चुपचाप. हे कसं काय होत आहे? त्याच्यानंतर त्याचं पाठपुरावा पोलीस करताच आहेत. तर दुसरी घटना घडली मिंडाळा या गावामध्ये, नागभीड तालुक्यामध्ये, आणि तिथे पाण्याच्या टंकीला बांधून त्या इस्माला मारण्यात आलं. फक्त कशावरून? तर जादूटोण्याच्या संशयावरून. आणि त्याला सोडवायला त्याची आई आणि बहीण गेली, तिला सुद्धा मारण्यात आलं. हे काय आहे? त्याच्या लगेच तिसरी घटना घडली ती तुमच्या चंद्रपुरातील भिवापूर या वार्डामध्ये, आणि त्या वार्डामध्ये 4 लोकांना तिथे सुद्धा संशयावरून अमानुषपणे मारण्यात आलं. ही कुठली माणुसकी आली? इकडे सरकार 2013 साली जादूटोणा विरोधी कायदा करतो, त्याच्यासाठी स्पेशल कायदा आहे, आणि तो कायदा कदाचित आपल्याला माहीत नाही, हा नंतरचा प्रश्न आहे, पण मारहाण करणे हा सुद्धा गुन्हा आहे. ही तिसरी घटना होती. आणि चौथी घटना मोहाडी या गावची आहे. तिथे त्याच्या घरात घुसून त्याला मारण्यात आलं. अशा 4 घटना झाल्यात. आणि त्याचा पाठपुरावा करायला मी स्वतः आणि आमचे नागपूर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष जेव्हा या दौऱ्यावरती आलो होतो, आणि आमचे प्रमुख सल्लागार आत्रामाराम मेश्राम सर आणि ते आमचे एक सहकारी, असे आम्ही 5 लोक जेव्हा याचा पाठपुरावा करायला या एरियामध्ये आलो होतो, तेव्हा असं माहीत झालं. जेव्हा मिंडाळ्याला गेलो होतो त्याला विचारलं, तर तो म्हणाला की साहेब, मला तर माहीतच नव्हतं की याचा कायदाही आहे. मी तर म्हणाला की मार खाऊन झोपलेला होतो, पण माझा मित्र आला ना मला सांगितलं, अरे मार खाणे हे ठीक आहे, पण मार खाऊन झोपून राहणे हे ठीक नाही आहे. उद्या तुझा जीवही जाऊ शकते. तू उठ आणि कुठे जा? पोलीस स्टेशनला जा. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्याला पोलिसांनी विचारलं की काय झालं, कशासाठी आला तू? तर मला मारहाण केली त्याच्यासाठी. अरे ठीक आहे, पण तुला मारहाण कशासाठी केली? तर त्यांनी सांगितलं की मला जादूटोणा करते असं म्हणतात. आणि तेव्हा मग असं समजलं की अरे जादूटोण्यावरती तर कायदा आहे, तो सुद्धा लागेल, मारहाणीचा सुद्धा लागेल. आणि तेव्हा त्याला असं वाटायला लागलं की नाही. आणि पोलिसांनी रीतशीर त्याचा पाठपुरावा केला, व्यवस्थित त्याची केसची मांडणी केली, फिर्यादी नोंद केलीत, आणि ती केस तिथून सुरुवात झाली. बंधूंनो, मग
आम्ही त्यांना विचारलं आणि ह्या घटना जिथे जिथे झाल्यात तिथे तिथे विचारलं, पण ज्यांना ज्यांना मारहाण करण्यात आली होती त्यांना या कायद्याबद्दल माहीतच नव्हतं. मग जेव्हा माहीत नाही तर आम्ही असा विचार केला की नाही, आपण काय करायला पाहिजे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही सरकारला दोष देत बसण्यापेक्षा स्वतः तुमच्या आणि आमच्या संपर्कातून ही यात्रा काढायला पाहिजे. तुमच्या आणि आमच्या मदतीतून ही यात्रा करायला पाहिजे की प्रबोधन यात्रा ही व्हायलाच पाहिजे. लोकांना माहीत असायला पाहिजे की 2013 साली डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या बलिदानानंतर कायदा झाला जादूटोणा विरोधी, आणि तो त्याचे कलम हे आहेत, ते कशा कशा पद्धतीने लागू शकतात याच्यासाठी आम्ही पोस्टर लावलेले बंधूंनो. तुम्ही बघाल, पोस्टर बघताच तुमच्या लक्षामध्ये येईल की कोणाला तू जादू करते म्हणणं सुद्धा हा गुन्हा आहे. तर ते पोस्टर प्रदर्शनाद्वारे तुम्हाला कळणारच आहे. तर मित्रांनो, म्हणून आम्ही 21 ऑगस्ट ते 6 सप्टेंबरचा तो पाठपुरावा घेऊन हा प्रबोधनाची यात्रा आम्ही काढायचा जो संकल्प केला होता, तो कोरोनाच्या काळामुळे आम्ही तो पुढे पुढे ढकलत आलो. आणि जसे कोरोनाचे निर्बंध कमी झालेत, शिथिल झालेत, आणि तसाच आम्ही संकल्प केला की नाही, आपण ठरलेलं काम पूर्ण करायला पाहिजे. आणि 2 महापुरुषाच्या त्याच वेळेला अचानक जयंत्या आल्यात. एक पहिली म्हणजेच 11 तारखेला महात्मा ज्योतिबा फुले आणि दुसरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे दोन्ही महापुरुष आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या दोन्ही महापुरुषाच्या जयंतीच्या निमित्त सामाजिक समता सप्ताह साजरा करतो. आणि तो सामाजिक समता सप्ताह का साजरा करतो, तर सामाजिक आणि समतेसाठी या 2 महापुरुषाचं खूप मोठं योगदान आहे. या महाराष्ट्रालाच नव्हे तर पूर्ण भारतासाठी या दोन्ही महापुरुषांचे खूप मोठं योगदान आहे. म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सामाजिक सप्ताह समता सप्ताह हा साजरा करतो. आणि त्या सप्ताहाअंतर्गत आम्ही जादूटोणा विरोधी कायदा प्रबोधन यात्रा आपल्यापर्यंत घेऊन आलो. मित्रांनो, आता आपण जादूटोणाविषयी इथे पोस्टर लागलेली आहेत. आम्ही पुस्तकंसुद्धा जादूटोणा विरोधी कायद्याची आलेले आहेत. ते संयोग राशी म्हणून तुम्ही ते घेऊ शकता. एक पुस्तक ज्या किमतीत आम्ही छापलेलं आहे त्याच किमतीमध्ये तुम्हापर्यंत पोहोचवणार आहोत. कारण की हे कार्य जे आहे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं, हे जनचळवळीतून चालते, लोकांच्या सहकार्यातून चालते. याला सरकार मानधन देत नाहीत किंवा सरकार काही त्याला काय म्हणतो ग्रँट वगैरे देत नाहीत, आणि आम्ही सुद्धा घेत नाहीत. ही लोकांची चळवळ आहे आणि लोकांच्या भरोशावर चालवू. 32 वर्ष झालीत ही चाललीत, पुढे सुद्धा तशीच चालेल, म्हणून आमचा असा संकल्प आहे. आणि यानंतर आज आपण इथे खूप वेळ झाला, 2 तास झालीत, आमची सतत वाट पाहत होते तुम्ही. पण आता मला वाटतं की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती काय आहे, प्रबोधन यात्रेबद्दल बोललो, पण आता तुम्हाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती काय आहे हे सुद्धा कळायला पाहिजे. कारण की तुम्ही कुठे गेलात तर तुम्हाला हे माहीत असायला पाहिजे की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं तू कार्य करताय काय आहे. बिलकुल काहीच नाही मित्रांनो, खूप सोपं आहे बिलकुल. तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची जेव्हा स्थापन झाली होती तेव्हा 4 उद्देश घेऊन आम्ही कामाला लागलो होतो. आज 5 उद्देश घेऊन आम्ही कामात लागलेलो आहोत. 5 मिनिटात सांगतो तुम्हाला. आणि त्याच्यानंतर आपलं एक सुंदरसं असं नाटक होईल, त्याच्यानंतर एक गीत होईल, आणि त्याच्यानंतर पुन्हा महात्मा ज्योतिबा फुलेचं एक सुंदर नाटक होईल जे पूर्ण याच्यामध्ये गाजलेलं आहे. तर पहिला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आम्ही जो पहिला उद्देश जो होता तो शोषण करणाऱ्या, फसवणूक करणाऱ्या, दिशाभूल करणाऱ्या अंधश्रद्धांचा विरोध करणे. किती सोपं काम आहे, किती सोपं काम आहे हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती काय करते. तर तिचा पहिला उद्देश आहे शोषण करणाऱ्या, फसवणूक करणाऱ्या आणि दिशाभूल करणाऱ्या अंधश्रद्धांचा विरोध करणे. नंबर 2 कार्य आहे आमचं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं धर्माची विधायक आणि कृतिशील चिकित्सा करणे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, बरेचसे लोक आम्हाला विचारतात आणि म्हणतात की धर्माची विधायक आणि कृतिशील चिकित्सा करणारे तुम्ही कोण. मित्रांनो, आम्ही कोण आता आम्ही सांगू शकतो की आम्ही कोण. कारण की आत्ताच रामटेके सर बोलत होते 15(1)(a) हा मूलभूत अधिकार आहे आणि तो आम्हाला कोणी दिलेला आहे, घटनेने दिलेला आहे. त्याच्या अंतर्गत आम्ही काय करू शकतो, धर्माची विधायक आणि कृतिशील चिकित्सा करू शकतो.
नंबर दुसरा, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कशी करणार तुम्ही धर्माची आणि धर्माची विधायक आणि कृतिशील चिकित्सा. फक्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन करीतच नाहीत, ही आधीच झालेली आहे. आता तुम्हाला एक उदाहरण देतो, कारण की तुम्हाला चांगल्याने समजायला पाहिजे, कारण तुम्ही दुसऱ्यांना सांगताना ते सांगायला पाहिजेत. तुम्हाला माहीत आहे महिला सती जात होत्या. किती लोकांना माहीत आहे? हात वर करा. शाबास. हे कोणी सांगितलं होतं सती जायला? मी सांगितलं होतं? कोणी सांगितलं होतं? धर्माने सांगितलेलं होतं. आणि याच्यासाठी राजाराम मोहन रायांनी तटस्थ लढा दिलात. तेव्हा ब्रिटिश सरकार होतं आणि ब्रिटिश सरकारला सांगितलं, अरे इथे महिलांना जाळलं जात आहे, उद्या त्या या भारताच्या उद्धारक आहेत आणि त्यांना जाळलं जात आहेत. ब्रिटिश सरकारला सांगितलं की कायदा करा, आणि लोक म्हणाले की कायदा करून काही होत नाही. जसं आता तुम्हाला माहीत आहे की 2013चा जादूटोणा विरोधी कायदा झाला, पण तरी घटना झाल्यात. तर तशा त्यावेळेसही सती जात होत्या, तरी राजाराम मोहन रायांनी ब्रिटिश सरकारला चेतवलं, जागवलं आणि कायदा करायला लावलात. आज कोणी जाते का? सती जाते कोणी? आता कोणी सती जात नाहीत. धर्माचं काही बिघडलं? बिघडलं का काही धर्माचं? काहीच बिघडलं नाही, उलट धर्म वाढलात. धर्म कमी नाही झालात, धर्म उलट वाढलात. त्याच्यानंतर एक दुसरं उदाहरण देतो, ते ताजं आहे, हेही ताजंच आहे. सावित्रीमाई आणि महात्मा ज्योतिबा फुले इथे आलेत आणि सावित्रीमाईला ज्योतिरावांनी शिकवलं आणि सावित्रीमाई शिकल्यात आणि तुम्हाला शिकवायला लावलं. महिलांना आणि शूद्रांना आणि शूद्रांना शिक्षण नाही, हे कोणी सांगितलं होतं? हे सुद्धा धर्माने सांगितलं होतं. पण याच्यासाठी बंड कोणी केला? सावित्रीमाई आणि फुल्यांनी बंड केलात. मित्रांनो, मग कृतिशील चिकित्सा त्यांनीच केल्यात. आणि मागच्या 10 वर्षातला तुम्ही इतिहास काढून बघा, पेपर काढून बघा. महाराष्ट्रामध्ये 10वी आणि 12वीला पहिल्या कोण आल्या आहेत? कोण आल्या पहिल्या? मुली पहिल्या आल्या आहेत. महिलांसाठी एकदा जोरदार ताल्या होऊ द्या. जी व्यवस्था सांगत होती की पुरुष हा, महिला ह्या पुरुषांच्या गुलाम आहेत, पण आज मित्रांनो 10वी आणि 12वीला, आता तर मी मागच्या 2-3 वर्षापासून बघत आहोत, युनिव्हर्सिटीला सुद्धा महिलाच आहेत. PhD करिता तुम्ही वाचून बघा नागपूर युनिव्हर्सिटीला, की तुम्हाला महिलाच दिसतात की या महिलांनी डॉक्टर झाली, ती याच्यामध्ये PhD केली, त्याच्यामध्ये PhD केली. धर्माचं काही बिघडलं? बिघडलं का धर्माचं काही? तर अशा पद्धतीनं अनिष्ट रूढी परंपराच्या विरोधात आणि धर्माची विधायक आणि कृतिशील चिकित्सा महाराष्ट्र अनिस करत असते आणि ते पुढेही चालू राहणार आहेत, कारण की आम्हाला ह्या गोष्टी संविधानाने दिलेल्या आहेत आणि ह्या संविधानाच्या नुसार आम्ही सांगणार आहोत. नंबर 3 काम जे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं आहे, ते मी सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला, की विज्ञान पेरण्याचे काम. वैज्ञानिक, त्याच्यासाठी चांगला शब्द आपण असा वापरतो, तो वैज्ञानिक दृष्टिकोन. रामटेके सर आता म्हणत होते, वैज्ञानिक दृष्टिकोन पेरण्याचा जो आपण संकल्प केलेला आहे, तो पेरण्याचं काम 3रं काम आहे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं, ते आपण करतो आहेत. तुम्ही सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंतचा तुमचा कार्यकाळ बघा, तर सकाळी उठेपर्यंतचा बिना विज्ञानानं तुम्ही जगूच शकत नाही. आता जे लोक सांगतात की पूर्वीचा काळ ठीक होता, मग ते प्लेननी ह्या देशातून दुसऱ्या देशात कशाला जातात? मग पायी जायला पाहिजे ना. तेव्हा ते सांगतात, काय सांगतात? की तेव्हाचा काळ ठीक होता. पण मित्रांनो, विज्ञानाने इतकं फास्ट केलं, मी जे बोलतो ते दूरपर्यंत जात आहेत, तुम्हाला थेट ऐकू येत आहेत. ते कशामुळे? हे विज्ञानामुळे, वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे. माणसाचा विकास झाला. पूर्वी माणसाला कपडे घालायला नव्हते, आज तो कपडे घालून आणि सुंदर सुंदर कपडे घालून एक काय म्हणतात त्याच्यासाठी वेगळे डिझायनर वेगळा, हे वेगळा, ते वेगळा. बसायला पूर्वी खाली बसायचे लोक, आता मस्त चेअर, हे कशाने आलं? भारतात जर वैज्ञानिक दृष्टिकोन आला नसता तर आपण हे असे इतके आरामशीर बसू शकलो नसतोत आणि जगूसुद्धा शकले नसतोत. कारण की आता गरमी आलं की कूलर लावा,
AC लावा त्याच्याही पेक्षा. अजून टेक्नॉलॉजी पुढे गेली की पुढे तुम्हाला अजून खूप काही दिसेल. डायरेक्ट तुम्ही फोनवर आता बोलता. पूर्वी कानाला लावून बोलत होते, आता पुढे पाहून बोलता. वैज्ञानिक दृष्टिकोन. मित्रांनो, तिसरं काम महाराष्ट्रानीचं वैज्ञानिक दृष्टिकोन जगामध्ये पेरणे. आणि चौथं काम आहे ते संत समाज सुधारकांचा वारसा आणि संविधानाची मूल्ये हे आपल्या महाराष्ट्रात, भारतात प्रत्येक गावागावात पेरण्याचं काम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करते. आणि हे काम करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती दरवर्षी 26 नोव्हेंबर ते 26 जानेवारी या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये हे कार्य सतत प्रबोधनाचं हे चालतो. आता 5वं उरलेलं जे काम आहे आमचं ते आहे की या विचाराशी जे प्रेरित लोक आहेत त्यांना सोबत घेऊन हा कारवा पुढे नेऊ. तो कुठल्या पक्षाचा असो, तो पार्टीचा असो, कुठल्या संघटनेचा असो, गटाचा असो, त्याला हा विचार जर पटत असेल तर त्याला सोबत घेऊन हा विचार जनमानसामध्ये पेरण्याचं काम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करते. हे फक्त 5 उद्देश घेऊन आपण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती काम करते. मला वाटते बराच वेळ झालेला आहे, आधी तुम्ही होते आणि असे 5 उद्देश घेऊन काम करतो. आणि मी तुमच्याशी नेहमीच संपर्कात असणार आहेत. इथे शारदा साई आहेत, रामटेके सर आहेत, पौराणिक तिराणिक सर आणि इतर साथी इथे आहेत. आमचे राहुल साळवे सर तर पूर्वीपासून डॉक्टर साहेब आमच्यासोबत आहेतच. आणि ॲडव्होकेट मिलिंद रायपुरे सर, सुनील तिवारी सर, विलासभाऊ बोरकर सर, ललिता दुर्योधन ह्या भद्रावतीच्या, नामदेव रामटेके सर आणि शारदाताई आमच्यासोबत आहेतच. महादेव कोल्हे सर, मनोज मोडक सर, अशोक जवादे सर, सुरेखा रामटेके सर, संजय कोलते, वनिता घुमे, गजानन घुमे, DK रामटेके, रवी वानखेडे, सुभद्रा वाघमारे, चेतना भगत, रत्नाकर साठे, संतोष रामटेके, सरिता मानकर, GK सातपुते, शोभा चंदनखेडे, नरेंद्र रंगारी, श्रीधर भगत, अनिता भजभुजे. या कुठल्याही आमच्या कार्यकर्त्याला तुम्ही भेटा आणि तुम्ही समितीचे सभासद व्हा. इथे तशी आम्ही व्यवस्था केलेली आहे. तुम्ही पुस्तकही घेऊ शकता आणि इथे समितीचे सभासद व्हायसाठी फॉर्म तुम्हाला उपलब्ध केले जाईल. ते फॉर्म घ्यायचे आणि भरून इथे आमच्याकडे द्यायचे किंवा शारदाताईकडे द्यायचे किंवा मी जे नावं घेतलेत यांच्याकडे द्यायचे. तर मित्रांनो, वेळेनुसार मी इथेच तुमची रजा घेतो. पुन्हाच तुम्ही मला खूप आनंदाने आणि शांततेने ऐकून घेतलं त्याच्याबद्दल तुम्हा सर्वांचे अभिनंदन, धन्यवाद, थँक्यू. आणि यानंतर तुमच्यासमोर एक नाटक होणार आहे. त्या नाटकाला च्या कलाकारांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. त्या नाटकाचं नाव आहे बाबाचा चमत्कार, सुशिक्षित महिलेवरती बलात्कार. कुठल्या महिलेवरती? सुशिक्षित. सुशिक्षित म्हणजे 10वी पासच्या नंतर. कसं म्हणजे? अगं तो ना आपल्या वस्तीमध्ये ना एक बाबा आला, लटारू महाराज. रमेश आपल्या पत्नीला त्याच्याकडे घेऊन गेला होता म्हणून तर मूल झालं काहीतरी. हे बघ, तू लवकर तयारी कर आणि माझ्यासोबत चल. अहो, मला नाही ह्या कुठल्या आबा बाबावर विश्वास. आणि आपल्याला मूल व्हावं म्हणून 10 वर्षापासून दवाखाने सुरू आहेत की आपली. मग झालं का मूल? हे बघ, तू लवकर तयारी कर आणि चल माझ्यासोबत. माझा ह्या गोष्टीवर विश्वास नाही. मी येणार नाही तुमच्या सोबत. तू जास्त शांतपणा करू नको, चल माझ्याबरोबर. बाई ग बाई, बघा हा नवरा किती हक्काने नेतोय आपल्या बायकोला. कुठे कुठे हॉस्पिटलमध्ये नव्हे काही, बाबाकडे म्हणे, बाबाकडे. चला बघूया या बाबाला काय करतोय तो. महाराज की जय, लटारू महाराज की जय. अरे सख्या, अरे बरा उशीर झाला, दरबारात कोणी आले काऊन नाही अजून? अरे येतील बाबा येतील, तुमच्याशिवाय जातील कुठं. हो तेही खरं आहे. बाबा नमस्कार. बाबा, आमच्या लग्नाला 10 वर्ष झाले पण अजून मूल बाळ. बाबाला सगळं माहित आहे पोरा, सगळं माहित आहे. अरे म्हणून तर तुझ्या वस्तीत आलो. तुझ्या लग्नाला 10 वर्ष झाली पण अजून तुला मूल बाळ होत नाही. जय बंबो. हो बाबा, मोठ्या आशेने आलो बाबा. अजिबात घाबरू नकोस पोरा.
तू बाबाच्या दरबारात आला आहेस. पोरा, तुझ्या लग्नात तुझ्या बायकोच्या अंगाची हरद चोडून नेली आणि तिची कूस बांधली. अरे देवा. अरे म्हणून तिला मूल होत नाही. जय बंबो. बाबा बाबा आता कसं बाबा? अजिबात घाबरू नकोस पोरा. तू बाबाच्या दरबारात आला आहेस. बाबा सगळं बरं करणार, पण तुझ्या बायकोचं बाबावर विश्वास दिसत नाही आणि जोपर्यंत बाबावर विश्वास नाही तोपर्यंत तुला मूलबाळ होणार नाही. जय बंबो. आहे बाबा, विश्वास आहे बाबा. ओम भगनी भागोदरी ओम भट स्वाहा. ओम भगनी भागोदरी ओम भट स्वाहा. घे ग. ओम भगनी अगं भागोदरी घे ना. ओम भट स्वाहा. उपाय बाबा काय उपाय? उपाय आहे. आज अमावस्या आहे. आज रातच्यानं दही भाताचं लोणं घेऊन शमशानात जायचं आणि तिथं जाऊन जोडीनं पूजा करायची. तुम्हाला मूल प्राप्ती झालीच समाज. जय बंबो. येतो बाबा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा बाबा. तिथले जीव मात्र दही भाताचं लोणं खायला शमशानात येतील तेव्हा मात्र मागं फिरून पाहायचं नाही नाही. बाबा. मागं फिरून पाहिलं तर घोर अनर्थ होईल. जय बंबो. बरं बाबा. बाबा काही दक्षिणा? घोर अपमान बाबाचा, घोर अपमान. क्षमा करा. पोरा, बाबा हे सगळं पैशासाठी करत नाही, आपल्या लेकरांच्या सुखासाठी करतो. जय बंबो. बरं बरं निघतो बाबा. अरे थांबा थांबा. अरे दक्षिणा माझ्याकडे द्या. पण बाबा तर बोलले नाही दक्षिणा करिता. अरे बाबा दक्षिणा नाही घेत, मी तर घेते दक्षिणा. बरं देतो. अरे 500च. आम्हाला माहित नव्हतं किती द्यायचे म्हणून. आता एवढेच आहे. ठीक आहे ठीक आहे. पुढच्या वेळेस 1000 रुपये आणि एक बोकुड घेऊन या. बरं बरं येतो. चल. अरे अरे वा रे सख्या वा. असेच पैसे घेत झाले का? महागाईचा जमाना आहे. चल. बघितलं मंडळी, दक्षिणा, बडी आणि उपचार तर खूपच छान. मूल होण्यासाठी शमशानात जाण्याचे. देशात IVF टेस्ट ट्यूब बेबीची टेक्नॉलॉजी असताना शमशानात जाण्याची टेक्नॉलॉजी. चला बघूया हे काय आहे टेक्नॉलॉजी ते. लय भीती वाटते हो, लय भीती वाटते. येऊ नकोस, लवकर चल. आपल्याला मूल पाहिजे ना, लवकर पूजा कर आणि मागे फिरून पाहू नकोस. लय भीती वाटते हो, लय भीती वाटते, लय भीती वाटते. काय बाई आहे ही? भूतभीत समजली का? अरे का आता का आम्ही परसाकडे जायचं नाही? ठीक आहे बाबा, जातो आता आपल्या घराच्या मागेच बसतो. काय शमशानात भूत काय? अरे तो तर माणूस निघाला, माणूस. कुठे गेला होता तो? कुठे गेला होता तो? चला बघूया पुढे. लटारू महाराज की जय. लटारू महाराज की जय. जय बंबो. अरे सख्या, तू बंपर ठेवला का लपून? आज ते दोघं आल्याशिवाय राहत नाही पाय. हो बाबा, तुम्ही काय काळजी करू नका, सर्व व्यवस्था केली आहे. बरं बरं. बाबा 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 माझी बायको बघा बाबा कशी करता बाबा. बाबा बघा. बाबांनी सांगितलं होतं मागं फिरून पाहायचं नाही म्हणून. तुझ्या बायकोनं मागं फिरून पाहिलं आणि तिथल्या जीवाने तिला घेरलं रे, घेरलं. जय बंबोल. बाबा बाबा काही उपाय बाबा आता? पोरा, आता एकच उपाय आहे. तुझ्या बायकोला दरबारात रात्रभर सोडून जावं लागेल. तिच्यावर रात्रभर उपचार होणार आणि जर तू आपल्या बायकोला सोबत घेऊन गेलास तर मूल बाळ तर दूरच, तुझी बायकोही तुझ्या हातात लागणार नाही. जय बंबो. तिला सोडून जातो बाबा. चल बाबाकडे तू आजच्या रात्री राहा आणि उद्याला. अहो, मला नाही राहायचे इथे, मला नाही राहायचे, मला सोडा नको इथे. अरे चल मला पोरी नाही चल, तू राहायचे बाबाच्या इथे. दरबारात आली आहेस. बघितलं बाबाचे उपचार किती सरळ. हो, बाईला रात्रभर जवळ ठेवण्याचे, पण का हो, कशाला? चला बघूया पुढे. बाबा 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 माझी बायको बाबा. हो हो हो, थांब. सख्या, आण रे तिला. हो बाबा थांबा, आता घेऊन येतो. चल ग पोरी. काय झालं का? काऊन रडते तू? तुम्हाला
माझ्या बायकोच्या अंगाला हात लावायची हिंमत असेल तू ए आवाज खाली कर, जास्त आवाज करायचा नाही. खाली कर म्हणतोस तुला आता पाहिजे होता मूल. म्हणून तुम्हाला अंगाला हात लावा सांगितला. थांबा, तुमची तक्रार पोलिसात करतो आता. ए जास्ती शहाणपणा करू नकोस. इकडची तिकडे गेली ना कापूनच फेकीन. सोड, तुला पाहून घेऊ ना मी. पाहून घेऊ तुला. बलात्कार, दक्षिणा देणे आणि बळी देणे, बायांवर बलात्कार करणे, तरी सुद्धा समाजातले लोक अशा ढोंगी बाबाकडे जात असतात आणि उपचाराच्या नावावर दुष्कर्म करीत असतात. मित्रांनो, म्हणून म्हणते जागे व्हा. चला बघूया या बाबांचे अत्याचार आणि उपचार काय आहे ते. प्रणाम बाबा. 4 महिने झाले माझ्या पोटात खूप दुखत आहे. ओम भगनी भागोदरी ओम भट स्वाहा. 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 हे बघ पोरी, नारळातून केस निघाला पोरी. आणि हे तुझे कपडे, हे बघ लिंबूतून रक्त निघत आहे पोरी. बरं झालीस आता आलीस. उशीर झाला असता तर घोर अनर्थ झाला असता. काल रात्री तुझ्या बापाचं तुझ्या मावशी सोबत भांडण झालं होतं का? हो बाबा. हा, तिनं तुझ्यावर जादू केली आहे. भुलई करून चहात करून पोटात टाकला आहे. बरं झालीस पोरी आता आलीस. उशीर झाला असता तर वाचली नसतीस. जय बंबो. बाबा काही उपाय? ओम भगनी भागोदरी ओम भट स्वाहा. ओम भगनी भागोदरी ओम भट स्वाहा. ओम भगनी भागोदरी ओम भट स्वाहा. हा निंबू घे आणि हा अंगारा आणि घरी जाऊन पाण्यात टाकून पी जा. तू बरी होशील. जय बंबो. हो बाबा. प्रणाम बाबा. प्रणाम बाबा. मी 30 वर्ष झाली अजून लग्न जुळत नाही बाबा. काही उपाय सांगा. ओम भगनी भागोदरी ओम भट स्वाहा. ओम भगनी भागोदरी ओम भट स्वाहा. ओम भगनी भागोदरी ओम भट. दिसलं पोरी, दिसलं. तुझ्या घराच्या शेजारी एक पांढऱ्या केसाची बुडी राहते का पोरी? हो बाबा. तिनंच लिंबू भारून तुझ्या अंगणात टाकला आहे. अरे मोरी, पोरगा येते पण वापस जाते. पोरी, बरं झालंस तू आता आलीस. हा लिंबू घे, अर्ध लिंबू दरवाजात गाड आणि अर्ध लिंबू पाठमोडी उभी राहून घरावर फेक. पोरगा वाट पाहत आहे पोरी. तुझं लग्न झालं समज. जय बंबो. प्रणाम बाबा. प्रणाम. सोड रे विठ्या. सोड रे विठ्या. सोड रे विठ्या. सोड रे विठ्या. बाबा कालपासूनची माझी पोरगी कशी तरीच करत आहे बाबा. सोड रे वह विठ्या. ऊपर जा रहा है, बाबा सब देख रहा है. विठ्या. काल तुझी पोरगी धुणं धुवायला नहरावर गेली होती का? हो बाबा. हा, तिनंच तिच्यावर जादू केली आहे. सोड रे विठ्या. बाबाच्या दरबारात अच्छे टिकत नाही. बोल कोण आहेस? नाही सांगणार. ओम भगनी भागोदरी ओम भट स्वाहा. बोल कोण आहेस? नाही सांगणार. ओम भगनी भागोदरी ओम भट स्वाहा. बोल लक्ष्मी, होय की नाही? हो. झाडाला कशाला पकडलं? पोरासाठी. लक्ष्मी, तुला झाडाला सोडावं लागेल. नाही सोडणार. ओम भगनी भागोदरी ओम भट स्वाहा. ओम भगनी भागोदरी ओम भट स्वाहा. ओम भगनी भागोदरी ओम भट स्वाहा. ते चालली. काढ मला. काढ मला. कोण आहे? काढ मला. बाई मी जीन आहे. बाई कोण तू? बाई मला काही हे काय काढता बिडता येत नाही. हे मी सगळं पोटासाठी करतो बाई. मी जीन आहे. काढ मला. नाही बाई, मला हे काही काढता बिडता येत नाही. हे सगळं मी पोटासाठी. पोटासाठी करतो. पोटासाठी करतो. ओळखलं मला. हो, तेच बाई आहे ना, ते आपण गेलो. अरे बाई माफ कर बाई. तुला माफ करू. तुला माफ करू. त्या दिवशी मी तुम्हा दोघांना अशाच विनवण्या केल्या, पण तुम्ही दोघांनी माझं एक नाही ऐकलं आणि माझ्यावर रात्रभर बलात्कार केला. आणि हो ग, तुझं पोट दुखते म्हणून तू ह्या ढोंगी बाबाकडे आली. जर नारळातून केस आणि कपडे निघाले असते तर भारतातील एवढी जनता कशाला उघडी नांगडी फिराली असती. आणि लिंबू मधून रक्त निघाले असते तर
कशाला ब्लड बँक ओपन झाले असते. आणि का ग तुझं लग्न जुळत नाही म्हणून तू ह्या ढोंगी बाबाकडे आली. एवढे मॅरेज ब्युरो आहेत तिथे जा. आणि हो ग बाई तुझ्या अंगात येते म्हणून तू ह्या बाबाकडे आली. नाही बाई, हा बाबा म्हणे दरबारात येऊन घुमजो म्हणे, 300 रुपये देईन म्हणे. पायलट मंडळी, ह्या बाबाचे कारनामे कशा पद्धतीने भोड्या भाड्या जनतांना फसवणूक करतो. थांबा, थांबा, थांबा. कायदा हातात घेऊ नका. आपण यांची पोलिसात तक्रार करूया. निषेध, 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 निषेध निषेध निषेध. बघितलं मित्रांनो, अशा बाबाची दादागिरी. दक्षिणा मागून पैसे लुबाडणे, बायांवर बलात्कार करणे, तरी सुद्धा अशा ढोंगी बाबाची दुकाने सुरूच. म्हणून आम्हाला या अंधश्रद्धेला निषेध करायचा आहे. निषेध निषेध निषेध, अंधश्रद्धेचा निषेध. बुवा बाबा तुम्हाला माहीत आहेत आता जेलची हवा खात आहेत आणि हे सुद्धा आमच्या बुवा बाबा जेलच्या हवेकरिता तयारी करत आहेत. तर असं कधीही कुठे होत नसते. कुठलाही बुवा बाबा कोणाला मूल आणि चूल ह्या दोन्ही गोष्टी देऊ शकत नाहीत. तर त्या तुम्हाला माहीत आहे वैज्ञानिक दृष्टिकोनाने भेटू शकतात. आणि याच्यानंतर वैज्ञानिक दृष्टिकोन याच्या आणि आम्ही चमत्काराचा भांडाफोड. तुमच्याकडे आम्ही सांगितलं होतं की चमत्काराचा भांडाफोड आम्ही करणार आहोत. तर एका चमत्काराचा भांडाफोड आता तुमच्या समोर आम्ही करत आहोत. मित्रांनो, आता तुम्ही एक नाटक बघितलं, त्याच्या आधी तुम्ही भाषण ऐकलेत आणि त्याच्या आधी तुम्ही असेच बसून होतेत. फार तुम्हाला काय म्हणतात त्याला कंटाळा आला असेल. म्हणून एक छोटासा एक्सरसाइज करू आपण. आणि त्या एक्सरसाइजून मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही बिलकुल 1 मिनिटाच्याही कमी आहे तो, 10-12 सेकंदचा आहे तो, त्याच्यातून तुम्ही फुल रिलॅक्स व्हाल. बिलकुल माझा असा दावा आहे. तर आपण असं करू, मी जसा करतो तसं तुम्हाला करायचं. हात वर करा, हलवा. तुम्ही फुल रिलॅक्स होणार आहेत. वा शाबास, खूपच. आता मी असा करतोय असं करा, हे मी असं करतोय करा. आता बघा तुम्ही फुल रिलॅक्स होणार आहेत. कसे रिलॅक्स होतात तर बघा. आता बघा झालं, रिलॅक्स झालं. हे काय आहे? पैसे आहेत. कितीची नोट आहे? शारदाताई, हे सर्व हात हलवत होते. आता सर्वांकडून 5-5 रुपये कलेक्शन करा. हे निघाले सर्वांचे. अरे मी हात हलवायला सांगितलं तुम्हाला की तुम्ही हात हलवा आणि मी हात हलवला, पैसे काढले. तुम्ही काढले असेल. निघले का तुमच्याकडे? नाही निघाले. पुन्हा काढायचे का पुन्हा? आता तुम्ही हात हलवायचे नाही, माझ्याकडे पाहायचं. बघा ही कशी दिव्य दृष्टी आहे, हा चमत्कार कसा आहे बघा. मी हात हलवतो आहे तुमच्या समोर. आता तुम्ही हात हलवू नका, नाही तर पैसे तुम्ही काढत नाहीत. मला पैसे काढावं लागतात. हात तुम्ही हलवता आणि पैसे मी काढतो, बरोबर आहे? हां, तर बघा आता पुन्हा पैसे काढायचे आहेत आपल्याला. हे बघा, हे कितीची नोट आहे? 10 रुपयाची नोट आहे. मित्रांनो, एकदा जोरदार ताली असू द्या. अजून काढायचे? शाबास. मग आता मोठी नोट काढू आपण, बरोबर आहे? 500ची, 1000ची, 2000ची, अरे त्याच्याही पेक्षा मोठी काढू आपण. 5000ची, 10000ची. शाबास, 10000ची काढू आपण. काढू 10000ची. शाबास. तर्कबुद्धी, तार्किक बुद्धी. जगात सर्वात पहिल्यांदा वैज्ञानिक दृष्टिकोन ज्यांनी दिला असेल तो आपण छाती ठोकपणे सांगतो की तथागत बुद्धांनी दिलात. आणि अवैज्ञानिक आपण वागतो. विक्तूबाबाला चंद्रपूर जिल्ह्यातून सर्वात जास्त भक्त आहेत असे तिथचे ट्रस्टी सांगतात. जितकं दीक्षाभूमीला दान येत नाहीत तितकं कुठे येतो? त्या टाकळघाटला येतात. तुम्हाला हे गोष्ट माहीत नसेल, टाकळघाटचे विक्तूबाबा महाराष्ट्र मेडिकल बोर्ड ऑफ काउन्सिल आहे, त्यांनी त्यांना पागल म्हणून घोषित केलेलं होतं. एक अनफळ गवार
ज्याला कदाचित कोणी त्याचे भक्त असतील त्याच्यासाठी स्वारी, कारण श्रद्धा तुमच्या ठिकाणी आहेत. पण वैज्ञानिक दृष्टिकोन पेरायसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने नव्हे तर राज्यघटनेमध्ये त्याच्यासाठी तरतूद केलेली आहे. मूलभूत अधिकार आहे तो तुमचा, आणि हे मूल्य प्रत्येक भारतीय नागरिकांनी भारतातच नव्हे प्रत्येक गावात वस्तीत पेरल्या पाहिजे असं भारतीय घटना सांगते. आणि ते मग तुम्ही आम्ही करायला पाहिजे. कर्तव्यामध्ये लिहिलेलं आहे ते संविधानाच्या, की प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे की वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार करणे. आणि मग एखादी गोष्टी आमच्या धर्माची आहे, आमच्या जातीची आहे, आमच्या याच्यावरती आहे, तिच्यावरती बोलायचं नाही का? आणि एकीकडे सांगायचं की वैज्ञानिक दृष्टिकोन कोण देणारा आमचा बाप आहे, पण अवैज्ञानिक वागायचं. मित्रांनो, आपला विषय वेगळा होता, पैसे काढण्याचा होता, पण त्याच्यामध्ये दोन गोष्टी तुम्हाला सांगाव्यात म्हणून त्या मी आवश्यक होत्या. आणि चंद्रपूर जिल्ह्याचं फार तिथे जातात आणि तिथे अंगात आणतात. अंगात कोणाचे आहे ते त्याच्यावरती हा खूप मोठा विषय आहे, 1.5 तासाचा तो विषय आहे, त्याच्यावरती आपण वारंवार बोलणारच आहोत. आता थांबवू इथेच. नोट काढायचे कारण मी सकाळपर्यंत काढू शकतो, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. पुढचे काढायचे अजून नाही? शाब्बास. तर आपण काढू नाही याच्यानंतर, आणि आपण इथेच थांबूया. याच्यानंतर झाले का तुम्ही तयार? ओके, रेडी. तर आपण चमत्काराचा, अच्छा ठीक आहे, एक वरती येईपर्यंत पुन्हा मी हात हलवतो माझ्याकडे बघा, पुन्हा एक काढतो तोपर्यंत नोट, कारण की हे नोट काढल्याशिवाय तुम्ही लोक खुश नाहीत. रिलॅक्स झाल्यात तुम्ही आता हात हलवल्याने. सकाळपर्यंत काढू शकतो मी, अजिबात काही त्याचं हे नाही आहे. बिलकुल एकदा जोरदार ताली आहे. आणि याच्यानंतर सांगा मला, आपण असं करू, सकाळपर्यंत मी काढतो इथे, आपण सर्व पार्टनरशिप करू, बरोबर आहे? कशाला आहे कार्यक्रम बिर्यक्रम? हां, तुम्हाला रोज पैशासाठी माहीत आहे कुठे कुठे काय काय करावं लागतं. कोणी नोकरी करतो, कोणी कामावर जातो, कुठे काही ना काही करावं लागतं. बस आमच्याशी जुळा, काम करायला कुठेच जायची गरज नाही. बस हात हलवले पैसे, हात हलवले पैसे, अजून काढायचे. ठीक आहे, शाबास, अजून पैसे काढायचे. याचा अर्थ आता मी पुन्हा काढतो पैसे. ठीक आहे, पुन्हा आता हेच काम करू आपण सकाळपर्यंत. हो, तर या हातात आहेत ना पैसे? हो आहेत. हे याच्या व्यतिरिक्त काढतो. हे 20ची नोट होती, कितीची होती? 20ची होती. 20च्या व्यतिरिक्त काढू आपण. काय करू? 20च्या व्यतिरिक्त काढू. आता बघा मी काढतोय 20च्या व्यतिरिक्त. काय झालं? गायब झालं. लालच, लालच बरी मुलं आहे. तो लालच करू नये. जेवढं भेटलं तेवढं तुम्हाला समाधान नाही आहे, तुम्ही म्हणता अजून काढा, अजून काढा. तर मित्रांनो, लालच बुरी बला आहे. आणि आमचे कार्यकर्ते स्टेजवर आलेले आहेत, तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी इथे स्टेजवर यावं. राखी गुटके हे ज्योतिबाच्या भूमिकामध्ये आपल्या समोर येत आहेत. याच्यानंतर माधुरी मेश्राम हे सावित्रीबाईच्या भूमिकेमध्ये इथे तुम्हाला दिसतील. राखी गुटके हे मेकॅनिकल इंजिनियर आहेत आणि एका कंपनीला मॅनेजर आहेत आणि समाज प्रबोधनाच्या कामामध्ये नेहमी अग्रेसर असतात. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मागील 5 वर्षापासून सतत कार्यरत आहेत. जे पण काम सांगा, सुट्टी बिटी त्यांना जेव्हा सांगा तेव्हा घेतात आणि ते येतात. आत्ताही 4 दिवसाच्या रजेवरती आहेत ते. त्याच्यानंतर माधुरी मेश्राम तुम्हाला या सावित्रीच्या भूमिकामध्ये दिसत आहेत. ह्या MSW आहेत आणि एका केबल कंपनीला नोकरी करतात. याच्यानंतर गोविंदरावच्या भूमिकामध्ये, गोविंदरावजी म्हणजेच सावित्री नाही महात्मा फुलेंचे वडील, यांच्या भूमिकामध्ये आशुतोष टेंभुर्णे हे सुद्धा इंजिनियर आहेत आणि एका कंपनीला शिफ्ट इंजिनियर आहेत. त्याच्यानंतर सहकलाकार म्हणून चंदा मोटघरे ह्या एका हॉस्पिटलला, नागपूरच्या विम्स हॉस्पिटलला नर्स आहेत आणि ह्यासुद्धा आमच्या ह्या समाज प्रबोधनाच्या कामामध्ये नेहमी अग्रेसर असतात. याच्यानंतर सम्यक मेश्राम
हा बाल कलाकार आहे, पण हा मोठ्याच्या भूमिका करत असतो. या नाटकामध्ये तुम्ही बघितलं, मगासच्या नाटकामध्ये तो एका बाबाच्या भूमिकेमध्ये होता आणि याच्यामध्ये सुद्धा पंडित 3च्या भूमिकामध्ये येणार आहे तो. याच्यानंतर आमच्याकडे आनंद मामा मेश्राम हे सहकलाकाराच्या भूमिकामध्ये येणार आहेत. अजय राहटे हे पंडित 1च्या भूमिकेमध्ये इथे आपल्यासमोर येणार आहेत. हे हे ऑर्केस्ट्राला गीत गायन करत असतात आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ह्या प्रबोधन कार्यामध्ये नेहमीच असतात, जेव्हाही बोलवलं, कारण आम्ही यांना 1 रुपया देत नाहीत. हे उलट आम्हाला पैसे देतात, कारण कुठला कार्यक्रम असला काही असला तर यांनाच आम्ही मागतो. आणि हे इथे आले तर म्हणत नाही की आम्हाला पैसे द्या, कारण की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला तुम्ही जॉईन झालेत तर तुम्हाला द्यावंच लागेल पैसे, कारण छोटं मोठं जेव्हाही कार्यक्रम आलात, कारण सरकार याला काहीच ग्रँट देत नाही, डोनेशन देत नाही, काहीच नाही देत. तुमच्याच भरोशावर ही अंधश्रद्धा निर्मूलन समिती चालत आहे. इतकी मोठी गाडी घेऊन आलोत आम्ही, हे तुमच्या भरोशावर, हे सर्व कामधाम तामतात तुमच्या भरोशावर. आणि असे कट्टर कार्य करते, वैज्ञानिक दृष्टिकोन पेरणारे, अंधश्रद्धा दूर करणारे तुमच्या समोर आहेत मित्रांनो. याच्यानंतर या नाटकाला पूर्ण बांधून ठेवायसाठी या अँकर म्हणून आमच्या श्वेता पाटील ह्या आहेत, त्या MSW आहेत आणि एका NGOला नोकरी करतात. जान्हवी मेश्राम ह्या बालकलाकार आहेत, पण ह्या फातिमाच्या भूमिकामध्ये आपल्याला इथे दिसणार आहेत आणि ह्या आता सध्या शिक्षण घेत आहेत. यस, हो. आणि याच्यानंतर आपण जे नाटक सादर करणार आहोत त्याच्यासाठी आमचे कलाकार तयार झालेले आहेत आणि नाटकाचं नाव आहे ज्योतिबा का संघर्ष. आणि हे नाटक विदर्भातच नव्हे तर छत्तीसगड, MP आणि या राज्यात सुद्धा गाजलेला आहे. कालच आम्ही MPला पांडुरणा इथे कार्यक्रम करून आलेलो आहोत आणि आज आपल्यासमोर सादर करत आहोत. त्या नाटकाचं नाव आहे ज्योतिबा का संघर्ष. सूर्य बड़ा ही नेक देता जो सबको उजाला एक, चांद भी होते नहीं अनेक, मेघ का जल भी सबको एक, क्यों न सब मानव हो सब एक, जी जी जी, क्यों न सब मानव हो सब एक, जी जी जी, क्यों न सब मानव हो सब एक, जी 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 जी. मनुष्य है ईश्वर का वरदान, सभी को सिरजा एक समान, खोखली ब्राह्मणपन की शान, झूठ है छुआछूत की बात, कहे ज्योतिबा सच को पहचान, जी जी जी, कहे ज्योतिबा सच को पहचान, जी जी जी, कहे ज्योतिबा सच को पहचान, जी 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 जी. महात्मा ज्योतिबा फुले को 19वीं सदी का प्रमुख समाज सेवक माना जाता था. अछूतवाद, नारी शिक्षा, विधवा विवाह और किसानों के हित के लिए ज्योतिबा ने उल्लेखनीय कार्य किए. इस क्रांति का जन्म 11 अप्रैल 1827 कटगुंड, सातारा, महाराष्ट्र में हुआ. वो माली समाज से थे. जिस समय दलितों, हरिजनों, शूद्रों को शिक्षा में पूरी तरह पाबंदी थी, उस समय वह स्त्रियों की दशा सुधारने के पक्षधर में थे. साथ ही दलितों के साथ होने वाले अत्याचार के वह घोर आलोचक रहे. जिस तरह आए दिन दलितों, पिछड़ों पर अधिक अत्याचार होने लगा, वही कुछ सुधारकों का इन परिस्थिति के विरोध में जोर पकड़ने लगा. महान सुधारक ज्योतिबा फुले ने 1873 में सत्यशोधक समाज की स्थापना की, जिसका एकमात्र लक्ष्य मनुष्य को विषमता के बंधन से मुक्त कर उन्हें प्रतिष्ठा उत्पन्न कराना था. पहले दृश्य में हम देखेंगे ज्योतिबा के जीवन में घटी हुई एक घटना को. ज्योतिबा फुले अपने मित्र दामोदर के बुलावे पर उनकी बारात में जाते हैं. जब ज्योतिबा बारात में जाते हैं तो उनका वहाँ पे अपमान होता है. उन्हें गाली गलौज करके बारात से भगाया दिया जाता है. ऐसा ही एक दृश्य प्रस्तुत करते हैं आपके सामने. अरे 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 अरे, ये लड़की तू कौन है और तुझे किसने बुलाया है? मेरा नाम ज्योतिराव फुलमाले है और मुझे मेरे मित्र दामोदर ने बुलाया है. अच्छा, तो तू गोविंदराव, रुद्र गोविंदराव का लड़का है ना?
शूद्र को छू दिया मैंने। क्या कह रहा था? मेरे मित्रों ने बुलाया है ना? चल तेरे बाबा के पास में चलते हैं। गोविंदा फूल वाले, ओ गोविंदा फूल वाले, सवाल अपने लाडले। एक तो हमारी बारात में आता है और कुछ बातें समझाओ तो सिंगालोरी करता है। क्या हो गया पंडित जी? अरे हम श्रेष्ठ ब्राह्मण की बारात में घुसा था तुम्हारे। गुस्सा नहीं था मैं, मुझे मेरे मित्र दामोदर ने बुलाया था। दामोदर ने बुलाया? बताओ वो क्या 11-12 साल का बच्चा, वो तो ना जाने, उसको क्या समझता है? तो फिर आपने उसको तो नहीं मारा ना? और मुझे मारते वक्त मेरी उम्र का ख्याल नहीं आया आपको? लो देखो ऐसी बुजुर्गी करता है। अगर हिलेंद्र शास्त्री ने ऐसे ही कहा था कि इसे पाठशाला मत भेजिए, मगर तुमने एक बात नहीं सुनी और इसे पाठशाला भेज दिया। अरे मैं हाथ जोड़ के माफी नहीं बाबा, आप माफी मत मांगिए, हमारी कोई गलती नहीं है। हाँ मत मांगिए माफी, मगर 4 बातें इसे अच्छी तरह से समझा दीजिए। अगर इसकी ऐसी हरकत रही तो एक दिन तुम्हारे जान पे बनाएंगी। और हाँ लड़के, तुझे मैं आखिरी चेतावनी दे रहा हूँ, अगर तूने दोबारा ऐसी हरकत की तो इससे बुरा कोई नहीं होगा। और ये हम सारे ब्राह्मणों के ऊपर से आखिरी चेतावनी समझ लेना। बड़े आए ब्राह्मणों को बारात में, शूद्र कहीं के। अरे ज्योति, तू ये कहाँ से झगड़े लेके आता है बेटा? हम माली समाज से है, हमें अपनी मर्यादा को नहीं तोड़ना चाहिए। बाबा आप किस मर्यादा की बात कर रहे हैं? और ये कौन सी मर्यादा है? अरे मैं एक अकेला माली समाज का नहीं हूँ, मैं एक हिंदू हूँ और वो भी एक हिंदू है। और एक हिंदू को दूसरे हिंदू की शादी में जाने के लिए अनुमति लेनी पड़े? बाबा ये कैसा धर्म है? अरे ज्योति देखो, मुझे तुमसे बहस नहीं करनी, मैं बस इतना चाहता हूँ कि हमारे बाप दादा की चलती प्रथा को हमें तोड़ना नहीं है। बाप दादाओं ने दी गई प्रथा, बाप दादाओं ने दी गई प्रथा, हमें इस प्रथा को तोड़ने की आदत डालनी चाहिए। कोई भी धर्म ग्रंथ किसी भी धर्म का देवदूत नहीं होता। जब ये बात अपने लोगों को समझ में आएगी तब ये भारत देश जागेगा, तब इस भारत देश का युवा जागेगा और कहेगा कि बस अब यही मेरा भारत देश है। ज्योतिबा अब तुझे ही अपने लोगों को शिक्षित करना है, बस अब तेरा यही एक काम। देखा आपने, बारात में ज्योतिबा का अपमान हुआ और किस प्रकार से समाज परिवर्तन का चक्र शुरू किया गया। ब्राह्मण से अपमानग्रस्त ज्योतिबा ने पाठशाला खोलकर बहुजनों, दलितों और महिलाओं को शिक्षा देकर अज्ञानता का नाश किया। इसके बाद के दृश्य में हम देखेंगे ज्योतिराव स्त्री और पुरुष दोनों को ही एक समान मानते थे, इसलिए उन्होंने स्त्रियों की दशा सुधारने और उन्हें समाज में पहचान दिलाने के लिए एक पाठशाला खोली। यह देश की ऐसी पाठशाला थी जिसमें महिलाएं शिक्षा ग्रहण करेंगी। ऐसा ही एक नया दृश्य प्रस्तुत करते हैं आपके सामने। मैं फातिमा शेख सावित्रीबाई और ज्योतिबा फुले के विचारों से प्रेरित होकर आज मैं आपके साथ पाठशाला में पढ़ने आई हूँ। महिलाओं को शिक्षा में समान अवसर मिले और निचले तबकों में उसकी जागृति हो, इसीलिए आपके भविष्य के लिए हमने ये पाठशाला शुरू की है। आओ मेरे साथ बोलो, मेरे पीछे पीछे आओ, मेरे पीछे पीछे आओ। रुको नहीं तुम मत घबराओ, रुको नहीं तुम मत घबराओ। धिक्कारो मनु की आज्ञाएं, धिक्कारो मनु की आज्ञाएं। शिक्षा पाओ और दिलाओ, शिक्षा पाओ और दिलाओ। शिक्षा का आनंद महान, शिक्षा का आनंद महान। फुले का कहना लो मान, फुले का कहना लो मान, फुले का कहना लो मान। चलो बच्चों, आज मैं आपको एक नया पाठ पढ़ाती हूँ जिसमें मेरे पति ने विद्या का महत्व बताया है। पहले मैं बोलती हूँ, आप मेरे पीछे पीछे बोलिए। बोले विद्या विना मति गेली, विद्या विना मति गेली, मति विना नीति गेली, मति विना नीति गेली, नीति विना नीति विना गती गेली, नीति विना गती गेली, गती विना वित्त गेले, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले। वित्त विना शूद्र खचले। एवढे मोठे अनर्थ कोणी केले? कोणी केले? अविद्येने केले, अविद्येने केले। इसका अर्थ क्या होता है? हाँ बैठो, मैं समझाती हूँ। देखिए, विद्या के अभाव से हमारी सोचने समझने की शक्ति गई। सोचने समझने की शक्ति जाने से हम योजना नियोजन नहीं कर पाए। योजना के ना होने से हमारी आगे प्रगति नहीं हुई और प्रगति ना होने के कारण हम पैसा नहीं जमा पाए
पैसे के अभाव से हमारा पूरा पतन हुआ और ये सब सिर्फ शिक्षा न मिलने के कारण हुआ। तो बच्चों हमें क्या जरूरी है? चाहिए, हमें लिखना चाहिए। एकदम बराबर। चलो मैं आपको पढ़ाना शुरू करती हूँ। बोलो अनार का। देखा आपने, सावित्रीबाई फुले ने ज्योतिबा के सहयोग से शिक्षा का एक मार्मिक अर्थ हमें बताया। इसके बाद के दृश्य में कूटनीति, राजनीति की बातें करते हुए पंडितों का वार्तालाप एक ऐसा ही नया दृश्य प्रस्तुत करते हैं आपके सामने। वे विचार बढ़ेगा, वे विचार बढ़ेगा, नारी पढ़ेगी वे विचार बढ़ेगा। अरे नारी पढ़ेगी, नारी पढ़ेगी, आसमान से आग उगलेंगे और सारे के सारे बेमौत मारे जाएंगे। अरे नारी पढ़ेगी, शूद्रों को पढ़ाएगी, शूद्र पढ़े तो सर पे बैठेंगे शिव 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 शिव। देखा आपने, समाज में उस समय कितनी झूठी अफवाहें चल रही थी। नारी को नरक का दरवाजा समझा जाता था, चूल और मुल की दासी समझी जाती थी, झूठे लांछन लगाए जाते थे सिर्फ और सिर्फ शिक्षा पर रोक लगाने के लिए। इसके बाद के दृश्य में जब सावित्रीबाई पाठशाला से घर लौटती है तो किस प्रकार से अपमानजनक शब्दों को झेलती है, गोबरों की मार को झेलती है, पत्थरों की मार को झेलती है। एक ऐसा ही नया दृश्य प्रस्तुत करते हैं आपके सामने। देखो 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 ये कलंकिनी कैसे महिलाओं और शूद्रों को पढ़ाने निकली है। इसकी इतनी हिम्मत जो महिलाओं और शूद्रों को पढ़ाने निकली है। पंडित जी इसे जीवित नहीं रखना है, मारो इसे। देखा आपने किस प्रकार से कड़वे बोल, लोगों के ताने, पत्थरों की मार, गोबरों की मार को सहते हुए भी सावित्री अपने मार्ग से पीछे नहीं हटी और महिलाओं को, शूद्रों को शिक्षा देती रही। इसके बाद के दृश्य में जब सावित्रीबाई घर अपमानित होकर आती है तो घर पर ज्योतिबा और उनके पिताश्री में एक विद्रोहात्मक वार्तालाप होती है। एक ऐसा ही नया दृश्य प्रस्तुत करते हैं आपके सामने। अरे अरे हिम्मत रखो, रो मत, हिम्मत रखो सावित्री। अरे इनका समाज तो हम पे कीचड़ और पत्थर ही फेंक सकता है, और कर भी क्या सकते हैं ये लोग। सावित्री, शूद्र और महिलाओं को पढ़ाना कोई मामूली काम नहीं है, और वो भी अपनी घर की दहलीज को पार करके। तुम सर उठा के चलो, सर उठा के चलो सावित्री। एक ना एक दिन उनका सर नीचे होकर रहेगा। क्या हुआ ज्योति, क्या हुआ बहू को? कुछ नहीं बाबा। तो ये रो क्यों रही है और ये साड़ी पे गोबर कीचड़, ये कैसा? कुछ नहीं, वो पाठशाला से लौट रही थी तो कुछ दुष्ट ब्राह्मणों ने और लोगों ने उस पर पत्थर और कीचड़ फेंके। तो क्या फूल बरसाएंगे? ज्योति, मैं तुम्हें 20 बार बताया है कि धर्म कर्म का मामला है, तुम बीच में टांग मत अड़ाओ। और वो तुमने पूना में पाठशाला खोल के सारे ब्राह्मणों को अपना दुश्मन बना दिया। आप ये कैसी बात कर रहे हो? मैं आपसे एक प्रश्न पूछता हूं कि ये कानून किसने बनाया कि सिर्फ और सिर्फ ब्राह्मणों को पढ़ने का अधिकार है और शूद्रों को नहीं? क्यों बाबा, हम शूद्र इंसान नहीं है क्या? देखो ज्योति, मैं कुछ नहीं जानता, मैं बस इतना चाहता हूँ तुम्हारी पाठशाला बंद होनी चाहिए और बहू का पढ़ाना भी खत्म, बस। नहीं, ये नहीं हो सकता बाबा। देखो ज्योति, मैं तुम्हें आखिरी चेतावनी दे रहा हूँ, अगर तुमने मेरे और अन्य लोगों आज्ञा का पालन नहीं किया तो तुम्हें और तुम्हारी पत्नी को इस घर में कोई जगह नहीं है। मुझे पता था बाबा। सुनो सावित्री, मैंने कहा था ना, ये तो बस शुरुआत है। चलो सामान भरो, अब हमारे इस घर में कोई जगह नहीं है, चलो। अरे ज्योति, तू पागल हो गया है, निरट पागल। रुक जा, सुन ले मेरी बात। ज्योति रुक जा, सुन ले मेरी बात। देखा आपने किस प्रकार से ज्योतिराव ने अपने समाज कार्य के लिए अपना घर भी त्याग दिया। शायद ही इतना बड़ा त्याग कोई करता हो। इसके बाद के दृश्य में हम देखेंगे ज्योतिराव ने बाल विवाह का विरोध किया, एक घिनौनी प्रथा का विरोध किया। एक ऐसा ही नया दृश्य प्रस्तुत करते हैं आपके सामने। दुल्हन को ले आओ, शादी का मुहूर्त निकला जा रहा है। गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामे राजन संस्थितं गणपति कुर्यात् सदा मंगलम शुभमंगलम।
अरे रुको पंडित रुको। पंडित जी, आप अनर्थ की बातें करते हो। आपके धर्म ग्रंथ, आपके रीति रिवाज ये अनर्थ की बातें करते हैं। आप आँख क्यों नहीं खोलते पंडित जी? सबसे बड़ा अनर्थ तो आप कर रहे हो। अरे इसकी उम्र तो खेलने कूदने की है पंडित जी, ना कि शादी करने की। अरे इसकी उम्र तो हो चुकी है, अब नहीं करेंगे तो कब करेंगे? अरे बंद करो ये ढोंग। मैं इस छोटी बच्ची के साथ ऐसा अनर्थ नहीं होने दूंगा। चलो चलो बेटा। अपमान, घोर अपमान, इस पवित्र बाजी का घोर अपमान। देखा आपने, ज्योतिबा फुले ने इस अमानवीय परंपरा का किस प्रकार विरोध किया, और ऐसे ही एक 14 साल की बच्ची का ब्याह एक अधेड़ उम्र के व्यक्ति के साथ करवाया जा रहा था, और ज्योतिबा ने ऐसे ही अन्य बाल विवाह रोके। इसके बाद के दृश्य में जब पत्नी को उसके दिवंगत पति के साथ जिंदा जलाया जाता था, ऐसा ही एक दृश्य का खंडन करते हुए ज्योतिबा फुले आपके सामने। उसे जलाने के लिए ले आओ, इसे जलाने के लिए इधर ले आओ। अरे रुको पंडित रुको, ये क्या कर रहे हो? अरे ये कैसी परंपरा है? एक जिंदा स्त्री को उसके मरे हुए पति के साथ जला रहे हो। हमारे धर्म ग्रंथों में लिखा है, यदि किसी स्त्री का पति मर जाता है तो उसको उसके साथ अग्निमुख देनी पड़ती है। ऐसा करने से उसके पति को स्वर्ग और उसको उसके पापों से मुक्ति मिल जाती है। अरे बंद करो ये ढोंग, मैं ऐसा कदापि नहीं होने दूंगा। लो अब ये शूद्र लोग हम ब्राह्मणों को पाठ पढ़ाएंगे, इसे तो जलना ही होगा। अरे बंद करो ये ढोंग। मैं नहीं मानता ऐसी परंपराओं को, ऐसे रीति रिवाजों को, ऐसे धर्म ग्रंथों को जिसमें स्त्री को अपमानित किया जाता है और स्त्री को नीचा दिखाया जाता है। देखा आपने, सती प्रथा में एक जिंदा स्त्री को उसके पति के साथ जलाया जाता था। इस घोर अमानवीय परंपरा का ज्योतिबा ने काफी विरोध किया, और ऐसे ही उन्होंने अन्य महिलाओं को जलने से बचाया। इसके बाद के दृश्य में ज्योतिबा ने अपनी पत्नी सावित्री के साथ मिलकर उस दौर में काफी काम किया। उस दौर में गर्भवती विधवा महिलाओं के सामने जान देने के अलावा कोई उपाय नहीं बचता था। फुले ने इनके पुनर्वसन और पुनर्विवाह के लिए काम किया। ऐसा ही विधवा काशीबाई का दृश्य प्रस्तुत करते हैं आपके सामने। अरे बड़े ही दिनों से तथ्य गुरुजी पाठशाला नहीं आ रहे सावित्री, क्या तुम्हें कोई समाचार है? नहीं, मुझे तो कोई ज्ञात नहीं है। आप खुद ही क्यों नहीं जाके देखते? हाँ अब शायद जाना आओ काशी बहन। आ गई। लो आ गए। अरे आओ आओ तथ्य गुरु, आओ आओ। आप बड़े ही दिनों से पाठशाला में नजर नहीं आ रहे हैं, क्या हो गया? बड़ी मुश्किल से आया हूँ। लोग पत्थरबाजी करते हैं, सर फोड़ डालते हैं। इस टाइम वैद ही नहीं मिलता, मैं कैसे भी बचते बचाते उनको लेके आया। ये बेचारी 2 साल से विधवा थी, अब साथ में बच्चा भी ले आई है। अब मुझे प्रश्न आ गया कि मैं क्या करूं, इधर जाओ कि उधर जाओ, इसलिए आपके पास ले आया, कुछ मार्ग निकलेगा। ठीक किया तथ्य गुरुजी, ठीक किया जो इससे आपने यहाँ पर लेकर आए। जाओ सावित्री, उसे चुप कराओ। हम ऐसी विधवा महिलाओं को रहने के लिए उचित व्यवस्था करेंगे। जाओ सावित्री, उसे चुप कराओ। उठो काशी बहन, उठो, मत रो। हमारे रहते हुए तुम्हें कहीं जाने की जरूरत नहीं है। हम देंगे तुम्हें तुम्हारे बेटे को सहारा। वैसे क्या नाम रखेंगे अपने बेटे का? यशवंत। यशवंत, बहुत प्यारा नाम है, यशवंत। देखा आपने किस प्रकार से ज्योतिबा फुले ने विधवा काशीबाई को सहारा दिया, उनका साहस बढ़ाया, और ऐसे ही उन्होंने अन्य विधवा महिलाओं के लिए रहने के लिए उचित व्यवस्था की। इसके बाद के दृश्य में हम देखेंगे किस प्रकार से महात्मा ज्योतिबा फुले ने केश वपन का विरोध किया। एक ऐसा ही भावनात्मक दृश्य प्रस्तुत करते हैं आपके सामने। तात्या, ओ तात्या। कौन है? अरे जामदाड़े, तुम्हें किसने बुलाया? और अभी किसी की तो हजामत नहीं करनी है। जाओ जाओ, अभी कोई काम नहीं है, जाओ। अरे नहीं नहीं तात्या, मुझे वो विधवा काशीबाई ने बुलाया है, वो जो आपके घर रहती है। तू क्या उसका सर मुंडवाने यहाँ पे आया है? अरे हाँ, उसी ने तो बुलाया है। तेरी हिम्मत कैसे हुई? तुझे पता नहीं कि हम महिलाओं के केश वपन के खिलाफ आंदोलन कर रहे हैं, और तू उसी का सर मुंडवाने आया है, और वो भी मेरे घर में। अरे नहीं नहीं तात्या, तुम नाराज मत होना, लेकिन क्या करे, मुझे काम करना पसंद नहीं है, लेकिन क्या करे, ये पापी पेट का जो सवाल है। जामदाड़े, आओ आओ, भीतर आओ, बैठ। मुझे पता है कि तुम्हें यह काम करना पसंद नहीं है,
तो फिर तुम और तुम्हारे समाज के लोग उन ब्राह्मणों से जाकर कह दो कि जब तक ये घिनौनी प्रथा बंद नहीं हो जाती तब तक तुम उनके मूछ और दाढ़ी नहीं मुंडवाओ। और तुम और तुम्हारे समाज के लोग उन ब्राह्मणों से जाकर कह दो कि अगर ये घिनौनी प्रथा शुरू रखनी है तो खुद अपने हाथ में वस्त्र ले और अपनी बहू बेटुओं का सर मुंडवाए। बस अब यही एक रास्ता है। हाँ तात्या, मैं तुमसे सहमत हूँ। देखा आपने ज्योतिबा फुले ने विधवा केश वपन का किस प्रकार विरोध किया और इस प्रथा से विधवा महिलाओं को केश वपन होने से मुक्त करवाया। इसके बाद के दृश्य में कुछ मनुवादी ज्योतिबा को मारने हथियार लेकर उनके घर आते हैं। आखिर क्या होगा इस भयानक दृश्य में, प्रस्तुत करते हैं आपके सामने। कौन है? कौन है? हम तुम्हें मारने आए हैं। अगर मुझे मारने से तुम्हारे रामों और शिवों का फायदा होता हो तो चलाओ कुल्हाड़ी, चलाओ ना। रुक क्यों गए? सावित्री, हमने इन्हीं के बच्चों को पढ़ाने का प्रण लिया है। मेरे मरने के बाद इस काम को बंद मत करना। क्या कहा तूने? मैंने कहा कि मेरे मरने के बाद भी शूद्र और महिलाओं को पढ़ाने का काम बंद मत करना। अगर शूद्र और महिलाओं के लिए काम करते करते मैं तुम्हारे हाथों मर भी जाऊं तो ये मेरे लिए खुशकिस्मती की बात होगी। मगर उन्होंने हमें ये नहीं बताया कि तुम शूद्रों को बच्चे को पढ़ाते हो। अरे वो क्यों बताएंगे? वो तुम्हें चोरी हत्या डकैती करके पेट भरने के लिए मजबूर करते हैं। अरे वो तुम्हारा इस्तेमाल करते हैं इस तरह कि तुम अपने ही हाथों अपने ही लोगों का सफाया कर सको। अरे 1000 रुपए की कीमत तुम्हें कब तक पूरी पड़ेगी? तुम्हें क्या लगता है तुम्हारे बेटे नाती पोते तुम्हारी तरह चोर हत्यारे डकैत बने? अरे जंगलों में रहकर जिंदगी बिताए इंसान ना बने। 1000 रुपए की कीमत ज्यादा है या तुम्हारे संतान की जिंदगी? क्षमा करे महात्मा, हम चंद रुपयों के अपने लोगों को मारने निकले थे। क्षमा करे, क्षमा करे, क्षमा करे। देखा आपने किस तरह से ज्योतिबा ने घर आए लोगों का डटकर सामना किया। कहते हैं ना, अच्छे कार्य करने में लाख कठिनाइयां आती है। वैसे ही ज्योतिबा को मारने के लिए काफी षड्यंत्रकारियों ने कार्य किया था। इसके बाद के दृश्य में गुलामगिरी पुस्तक लिखने पर ब्राह्मणों पर कैसा प्रभाव पड़ा, एक ऐसा ही ज्योतिबा की वार्तालाप और हीरम शास्त्री की वार्तालाप वाला नया दृश्य प्रस्तुत करते हैं आपके सामने। ये पुस्तक तुमने कैसे कहा मनु ने गुलामी ला दी है शूद्रों अति शूद्रों पर, और तुम्हारा कैसा दावा कि वेदों को भगवान ने नहीं लिखा? मेरा पूर्ण विश्वास है और मेरा दावा भी है कि इस संसार के किसी भी पुस्तक को किसी भी भगवान ने नहीं लिखा। और शूद्रों और अति शूद्रों को तो इससे दूर ही रहना चाहिए क्योंकि यही शूद्रों को बेड़ियों में जकड़ते हैं। ज्योतिबा, तुम ब्राह्मणों के खिलाफ क्यों हो? मैं ब्राह्मणों के खिलाफ नहीं हूं, बल्कि कुछ ब्राह्मणों को तो मैं अपना भाई मानता हूं। मैं ब्राह्मणवाद के खिलाफ हूं। मुझे सिर्फ और सिर्फ उनकी सोच से तिरस्कार है। देखो ज्योतिबा, ऐसी घटिया और गाली गलौज वाली किताब लिखकर ना ही तो अपने समाज का भला कर सकते हो, ना लोगों की सेवा। आप खुद को विद्वान मानते हो, लेकिन आप में से एक भी ऐसा नहीं है अरे जो मेरे सवालों के जवाब दे सके। पुणे विद्वानों का शहर माना जाता है, लेकिन आपकी इस घटिया सोच की वजह से वो शान भी जाती रहेगी। तुमसे बहस करना ही बेकार है। जाने दो। हीरम शास्त्री, आप हमारे साथ नहीं चलकर इस देश को डुबो रहे हो। सत्यशोधक समाज के कार्यों को आप रोक नहीं पाओगे, और अगर रोकने की कोशिश भी की तो ये समाज आपको पूरा का पूरा निगल जाएगा। देखा आपने किस तरह से हीरम शास्त्री को ज्योतिबा ने मुंह तोड़ जवाब दिया और ऐसे ही अन्य ब्राह्मणों को उन्होंने शांत करवाया। इसके बाद के दृश्य में सत्यशोधक समाज का सपना आंखों में लिए ज्योतिबा फुले ने किस प्रकार से दलितों को, महिलाओं को जागरूक किया, ऐसा ही एक नया दृश्य प्रस्तुत करते हैं आपके सामने। आप सत्यशोधक समाज से जुड़े रहे। आप में एकता है, आप में साहस है, आप में नैतिकता है और मेरे प्रति विश्वास। तो आप इस सत्यशोधक समाज के कार्यों को गति दे, फिर हम इस समाज को बदल सकते हैं। महात्मा ज्योतिबा फुले की, 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 अगर शूद्र सब मिल के मेहनत करेंगे तो
तो सच है कभी भी न भूखो मरेंगे, तो सच है कभी भी न भूखो मरेंगे। अगर शूद्र बच्चे पढ़ेंगे लिखेंगे तो इंसान की जिंदगी वो जिएंगे, तो इंसान की जिंदगी वो जिएंगे। भरा दुर्गुणों से उसे भीख मत दो, शराबी जुआरी को आश्रय नहीं दो। जो चूसे लहू धर्म कहते न उसको, सिखाए जो नफरत नहीं धर्म है वो, सिखाए जो नफरत नहीं धर्म है वो। मुसलमान हो शूद्र हो या ईसाई, सभी उसके बंदे सभी भाई भाई, सभी उसके बंदे सभी भाई भाई। ये ऊंचा ये नीचा यही है बुराई, नहीं देश की इससे होगी भलाई, नहीं देश की इससे होगी भलाई। जहाँ सत्य रहता वहीं पर तो ईश्वर, जहाँ पर है ईश्वर है आनंद वहीं पर, जहाँ पर है ईश्वर है आनंद वहीं पर। बिना ज्ञान के सत्य पावो तो क्यों कर, है शिक्षा दिलाती सदा ज्ञान कावर, है शिक्षा दिलाती सदा ज्ञान कावर, है शिक्षा दिलाती सदा ज्ञान कावर, है शिक्षा दिलाती सदा ज्ञान कावर। थँक्यू. एकदा जोरदार ताल्याने कलाकारांचा हौसला अफजा करावा. मित्रांनो, यानंतर मी चौरे सरांना विनंती करतो की अध्यक्षीय भाषण होईल आणि त्यांच्यानंतर समारोप होईल आणि त्यानंतर आपण इथून उठून समारोप झाला की कार्यक्रमाची समाप्तीची घोषणा होईल. यानंतर आपण चमत्काराचे बरेचसे कार्यक्रम घेतले असते, पण बराच वेळ झालेला, आपण बराच वेळचे बसलेले आहेत. आणि मित्रांनो, विनंती करेल मी की हे जर काम खूप चांगलं आहे आणि हे समाजापर्यंत गेलं पाहिजे, म्हणून आम्ही एक दानपेटी ठेवलेली आहे. यात जरूर मदत करून आपण जावं. आणि पुढच्या कार्यक्रमासाठी मी चौरे सरांना विनंती करतो की त्यांनी उपस्थित धम्म बंधू आणि भगिनींनो, आपल्या समक्ष जे आता नाटक सादर झाले, ज्योतिबा का संघर्ष, हे नाटक पहिल्यांदा, सगळ्यात पहिल्यांदा विदिन 15 डेज आम्ही तयार केलं. आम्हाला मागच्या वर्षी 11, 12 आणि 13 मार्च 2021ला छत्तीसगडच्या सिरपूर, तुम्हाला माहीत असेल, जिथे 84 एकरमध्ये भगवान बुद्धाचे अवशेष मिळाल्या, तिथल्या सांस्कृतिक मंत्र्यांनी प्राचारण केलं की आप महाराष्ट्र से है, आप कोई इस कार्यक्रम में कोई कलाकृति ले आए. आणि विदिन 15 डेज आमच्या मित्रांनी आणि हे कलाकार तुमच्या समक्ष ज्यांनी आता प्रस्तुत केलं, 15 दिवसात हे नाटक तयार केलं. आणि पहिल्यांदा याचं मंचन छत्तीसगडच्या सिरपूर, जिल्हा महासमुंद इथं हे पहिल्यांदा नाटक प्रस्तुत करण्यात आलं. हा 40वा प्रयोग आहे आज. तेव्हा कृपा करून तुम्हाला मी विनंती करतो की फक्त 5 मिनटं बसा आणि 5 मिनटानंतर हा कार्यक्रम होईल. आता याच्यानंतर अध्यक्ष महोदय, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय, त्यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय भाषण करावं आणि तेही कमीत कमी शब्दात आपलं अध्यक्षीय भाषण करावं. त्याच्यानंतर आभार प्रदर्शन होईल आणि नंतर आपण जाऊ शकता. आतापर्यंत थांबले, आतापर्यंत सहकार्य केलं, असेच एक 10 मिनटं सहकार्य करा, ही नम्र प्रार्थना. धन्यवाद. थँक्यू. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, चमत्कार घडवा, 21 लाख रुपये मिळवा प्रबोधन यात्रा आज संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नागपूर आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षात त्याचाच एक अंश म्हणून महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त सामाजिक समता अंतर्गत जादूटोणा विरोधी कायदा प्रबोधन यात्रा आयोजित केली. आतापर्यंत आपण प्रत्येक प्रात्यक्षिकं बघितलीत. सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले आणि परमपूज्य भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. सन्माननीय आणि व्यासपीठ, ज्या माध्यमानं आपण इथं लगातार 3 तासापासून एकत्रित आहात आणि खरोखरच शोषित, अन्यायपीडित आणि समाजातील अनेक विविध ज्या भूमिका आहे, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले
यांनी आपल्या प्रात्यक्षिकातून आता लघुनाटिका माध्यमातून प्रदर्शित केल्या. या कार्यक्रमाला प्रामुख्यानं मला सांगावंसं वाटतं. मी जास्त वेळ बोलणार नाही, बराच वेळ बोलायचं होतं, परंतु अगदी 5 मिनिटात तुमच्यासमोर आपली भूमिका विषद करणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून माननीय रामभाऊ डोंगरे राज्य कार्यकारिणी सदस्य, माननीय चित्रनदास चौरे कार्याध्यक्ष नागपूर, माननीय देवानंद बडगे कार्याध्यक्ष उत्तर नागपूर, माननीय चंद्रशेखर मेश्राम पदाधिकारी उत्तर नागपूर आणि माननीय आनंद मेश्राम उत्तर नागपूर. त्याचबरोबर या व्यासपीठावर आपल्या अंधश्रद्धा निर्मूलन व्यासपीठावर एक सामाजिक दायित्व म्हणून ज्यांनी भूमिका वठवली असे या भद्रावती नगरीचे डॉक्टर राहुल साळवे यांचा सन्मान झाला. हे एक औचित्य होतं समाज चळवळीतील एक व्यक्तित्व या माध्यमानं. त्याचबरोबर आत्ताच आपण अनेक लघुनाटिका बघितल्यात 2-3 यामध्ये निकिता बोधाडे, माधुरी मेश्राम, श्वेता पाटील, प्रिया गजबे, जान्हवी मेश्राम यांनी नाटिका सादर करून आपल्या प्रबोधनाची चळवळ अनिच्छित चळवळ काय असते या भूमिकातून प्रदर्शित केली. या कार्यक्रमाला प्रामुख्यानं सुधीर वर्मा सहाय्यक पोलीस निरीक्षक उपस्थित होते. त्याचबरोबर ॲडव्होकेट मिलिंद रायपुरीजी, सुनील आवारीजी, विशाल भाऊजी बोरकरजी, सूत्रसंचालन आयु ललिता द्विवेदनजी, प्रस्तावना नामदेव रामटेके सर. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्यघटनेची उद्देशिका वाचन केली. मुक्त संबोधन माननीय रामभाऊ डोंगरे, जादूटोणा भांडाफोड प्रयोग सादरीकरण, नाटक सादरीकरण ज्योतिबा का संघर्ष नाटक सादरीकरण, अंधश्रद्धा एक बिमारी. आणि या कार्यक्रमाचं आपलं आयोजन ज्यांनी उत्तमपणे वठवलं अशा आयुषी शारदा खोब्रागडे, त्याचबरोबर मनोज बोडक जे आता इथे नाही आहे दिलेलं आहेत, त्यांनी या सगळ्या कार्यक्रमाची धुरा इथे सांभाळली. त्याचबरोबर पेटकर सर, खोब्रागडे मॅडम, रामटेके सर या सगळ्यांचं आणि सहभागी सदस्यांचं मी मनपूर्वक इथे आपल्या अध्यक्षीय भाषणात आपल्या आभार व्यक्त करतो. बराचसा वेळ झालेला आहे, बऱ्याचशा गोष्टी ते आपल्या प्रास्ताविकाच्या आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त करायच्या होत्या. मला इथं एकच सांगावंसं वाटतं की जाता जाता तुम्हाला इथे एक जादूटोणा विरोधी कायदा प्रबोधनात्मक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर या चमत्कार घडवा या कार्यक्रमात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती भद्रावतीची भूमिका महत्त्वाची होती आणि ती महाराष्ट्रात अखंडपणे त्यांनी या भद्रावतीच्या व्यासपीठावर रुजवली आणि प्रात्यक्षिकात जवळपास 2-3 तासापासून आपण अखंडितपणे हा कार्यक्रम सादरीकरण बघितला. प्रबोधनाची चळवळ या माध्यमातून जादूटोणा विरोधी कायदा प्रबोधन यात्रा कार्यक्रम चळवळीचे गीते आणि दोन्ही महापुरुषांचे प्रबोधन गीते, जादूटोणा विरोधी कायदा माहिती तथा पोस्टर स्पर्धा, चमत्कारांचा भांडाफोड, पैशांचा पाऊस, नाटक ज्योतिबा संघर्ष, नाटक बाबांचा चमत्कार हा आणि संबंधित विविध याच्यावरती प्रकाश झोत टाकला. या सगळ्यांचं मी इथे अभिनंदन करतो अध्यक्षीय भाषणातून. आणि महत्त्वाचं म्हणजे मला इथं शेवटचं सांगावंसं वाटतं, बाबासाहेबांचे शब्द मला इथे आठवतात. बाबासाहेब म्हणतात, माझा देश हा बिनडोक्यांचा बाजार आहे. बाबासाहेब म्हणतात, माझा देश हा बिनडोक्यांचा बाजार आहे. इथे चटणी कोरडी खातील आणि तेल दगडावर ओततील. नाळातील चवदार पोषक जल गटारीत आणि नदीतील गटार जल पवित्र म्हणून स्वतः पितील. चादरी दगडावर चढवतील आणि माणसाला उघडं ठेवतील. परिवर्तनाच्या चळवळीत काम करायला बिनारी माणसं जिवंत मेलेली असतात, तर चळवळीत काम करणारी माणसं मेल्यानंतर सुद्धा जिवंत राहतात. लोकांच्या अंगात देवी भूतच का येतात? शिवाजी महाराज, सम्राट अशोक, सावित्रीबाई फुले यांच्यासारखे विचारवंत का येत नाहीत? जेव्हा विचारवंत अंगात येतील तेव्हा भारत जगावर राज्य करेल. हे बाबासाहेबांचं वाक्य आज इथे आवर्जून आम्हाला सांगावंसं वाटतं. अध्यक्ष भाषणासून मी तर इथं पुरेसं आपली भूमिका व्यक्त करतोय. एका शब्दात शेवटचं बोलतोय, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बुवाबाजीवर हल्ला बोल ही विशेष मोहीम 14 एप्रिल 1991 ते 14 एप्रिल 1992 या कालावधीत पार पडली. या कालखंडात विशेष महत्त्व, कारण भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मशताब्दी या वर्षाचा कालखंड होता. बुवाबाजीवर हल्ला या मोहिमेत एक प्रयोजन होतं. बुवाबाजी व त्यामुळे होणारे शोषण याला विरोध करायची वैचारिक भूमिका लोकांच्यापर्यंत पोहोचवणे, बाबा बुवा जे चमत्कार करतात ते लोकांना दाखवणे व शिकवणे, बुवाबाजींचा प्रत्यक्ष प्रकाराच्या आपल्या प्रक्रियेविरोधात संघर्ष करणे. परंतु याहीपेक्षा दुसरं एक महत्त्वाचं प्रयोजन मोहिमेला होतं, ते म्हणजेच एक विषय एका वेळेस मोठ्या संख्येस येणारा जनसमुदाय म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विशेषतः सामाजिक परिवर्तनाची दिशा पोहोचवणारं विचार, सावित्रीबाई फुलेंचे विचार, त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार
आणि विशेष करून सांगावं असं वाटतं अनिसच्या चळवळीत ज्या माणसांनी आपलं बलिदान अर्पित केलं असे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची आवर्जून इथे मला आठवण होते. त्यांच्यासोबत मला काम करता आलं. जवळपास 5 वर्ष मी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्यासोबत काम केलं. आपल्या दाभोळकर सरांनी ज्या भूमिका वठवल्या एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्यासोबत राहता आलं, त्यांचे अंगीकृत विचार पेटता आले आणि आज एक कार्यकर्ता म्हणून अध्यक्षीय भाषणातून मला इथे तुम्हाला बऱ्याच गोष्टी अवगत करून द्यायच्या होत्या. चंद्रपूर जिल्ह्यावर हा ऐतिहासिक नगरी भद्रावती म्हणून गणले जाते. सर अनिसच्या माध्यमातून सांगावंसं वाटतं या नगरीमध्येच नव्हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ज्या घडामोडी घडतात त्याचा एक तीव्रपणे निषेध व्हायला हवा. महिला संघटन, सामाजिकरण आणि समाज प्रबोधन या चळवळीतून आपण अन्यायाला वाचा फोडण्याचं काम सातत्यानं केलं पाहिजे. याच व्यासपीठावरून अंधश्रद्धा निर्मूलनच्या व्यासपीठावरून बऱ्याच सर जे व्यक्ती आलेले आहेत, मान्यवर आले आहेत, त्यांना मी या प्रसंगी सांगू इच्छितो अनिसच्या माध्यमातून जे कार्यक्रम होतील त्या माध्यमातून ही प्रबोधन चळवळ कायमस्वरूपी चालू राहील. इथेच मी थांबतो. बराच वेळ झालेला आहे आणि सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आपण इथे थांबलात, आवर्जून आपली उपस्थिती दर्शवली. 3 तास लगातार 3 तास म्हणाच्या ऐवजी 4 तास आपण इथे उपस्थित होतात. अनेक मला सांगावंसं वाटतं की इथली जी चळवळ जी अनिसची जी नागपूरची मंडळी झाली आहेत ती अनेक कार्यक्रम आपल्या करीत इथपर्यंत पोहोचलेली आहेत. बाबासाहेब आंबेडकरांच्या आपल्या दीक्षाभूमीला अभिवादन करून ही रॅली इथपर्यंत पोहोचलेली आहे. इथून पुढे भंडारा, गोंदिया अनेक मार्गक्रमण करीत समोर आपल्या भूमिका पटत जाणार आहेत. इथे सगळ्यांचं मी पुनश्च अभिवादन व्यक्त करतो. विशेष करून नागपूरचे जे पत्रकार आले आहेत लाड बुड्डा चॅनलचे त्यांचं अभिवादन व्यक्त करतो. त्याचबरोबर इथे प्रतिनिधी म्हणून मीडियाचे इलेक्ट्रॉनिक्स मीडिया या माध्यमाला सगळ्यांचं आणि आपल्या उपस्थित असलेल्या सर्व नागरिक, युवा पिढी, बालकांचं इथे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. अध्यक्ष भाषणातून इथेच थांबतो. समारोप हा कार्यक्रम समारोप गीताने होणार आहे आणि गीताचे नाव आहे भारतीय घटनेचा तू शिल्पकार आहे. सादर करीत आहेत अनिस प्रबोधन यात्रा टीम. घटनेचा तू शिल्पकार आहे, सुगंधा परितव कीर्ती दुगंधात वाहे. भारतीय घटनेचा तुला अर्पिता कंकदा तुरीये अनुचा पूर्लोचना खुशी स्मृती अंत करुणी दुःख पूरता है. शुद्धमुनि जय जय मान फुलले फुले तमातून काढून तातू प्रकाशित केली. कोटि कोटि जनते कातू मार्गदीप आहे.
साक्षी कथा इतिहासाला साक्षीभूत आहे शिल्पकार आहे शिल्पकार आहे शिल्पकार आहे आणि सर्व समाजक सुधारकांना माझे कोटी कोटी वंदन. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तिरानिक सर आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा अनिश टीप नागपूर या कार्यक्रमाची अत्यंत आवश्यकता होती. आपण ठरल्याप्रमाणे उपस्थित राहून आपलं आणि कार्यक्रम नीट लावलात. मी आयोजक या नात्याने आणि समस्त भद्रावतीतर्फे आपले खूप खूप आभार मानते. या कार्यक्रमाला माननीय डॉक्टर राहुल साळवे सरांना आधारस्तंभ कार्यकर्ता या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा कार्यक्रम आमच्याकरता स्मरणीय ठरलेला आहे आणि कार्यक्रमाची शोभा वाढलेली आहे. मी साळवे सरांचे खूप खूप आभार मानते. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय सुधीर वर्मा सर हे मोठ्या मेहनतीने आपल्या वेळात वेळ काढून इथं आले आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. सुनील आवारी, विशालभाऊ बोरकर, संतोष रामटेके, जी के सातपुते यांनी आपला वेळ देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमाचे नियोजक, खरे नियोजक तर मनोज भाऊ मोडक आहेत. यांनी सर्व नियोजन केले, मात्र तेच या कार्यक्रमाला हजर राहू शकले नाही. काही कारणामुळे ते दिल्लीला गेले आहेत आणि जाण्याच्या आधी सर्व प्रकारची आमची व्यवस्था करून दिलेली आहे. मनोज भाऊ मोडक लाडबुद्धा टी व्ही आणि विदर्भ टी व्ही पत्रकार आहेत. हे आमच्या कार्यक्रमाच्या टीमतर्फे यांना आम्ही आभार मानतो. आजचा हा कार्यक्रम पूर्ण भारतभर दाखविण्याकरता लाडबुद्धा चॅनलचे विकासजी जीवने यांनी सुद्धा आपला वेळ घेऊन कार्यक्रमाला हजर झाले आणि मी अनिशतर्फे त्यांचे आभार मानते. आणि आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ललिताबाई दुर्योधन यांनी खूप छान पद्धतीनं गोड आवाजामध्ये मोठ्या आवाजामध्ये खूप छान पद्धतीने मन लावून सूत्रसंचालन केले. आजच्या कार्यक्रमाची प्रस्तावना नामदेव रामटेके सर यांनी बुवाबाजी आणि विज्ञान याविषयी मार्गदर्शन करून चांगली प्रस्तावना केली. आणि या कार्यक्रमाचे स्वागत गीत अशोक ठमके यांनी चांगल्या प्रकारे केले, गोड आवाजामध्ये केले. त्यामुळे मी व आमची टीम सर्व आभारी आहोत. साऊथ सर्व्हिस व्यवस्थितप्रमाणे साथ दिली, व्यवस्थितप्रमाणे नियोजन केले, याबद्दल त्यांचे पण आभारी आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रेक्षक आणि श्रोते यांचे पण मी फार आभारी आहे. सर्वांच्या साथीमुळे माझ्या टीमचे सर्व सदस्य, सर्व कामवाले, महादेव कोल्हे, मनोज मोळक सर तर नाहीच आहेत, पण त्यांनी सगळ्यात जास्त साथ दिली. अशोक जवादे सर, सुरेखा रामटेके, संजय कोलते आणि डी के रामटेके, रवी वानखेडे, सुभदा वाघमारे, चेतना भगत, रत्नाकर साठे, संतोष रामटेके, सरिता मानकर, जी के सातपुते, शोभा चंदनखेडे, नरेंद्र रंगारी, श्रीधर भगत, अनिता भदबुजे यांनी खूप आपल्या मोलाचे सहकार्य केले. आणि श्रीधर भगत साहेबचं तर सोडा, त्यांनी दिवसभर सतत माझ्यासोबत फिरून 4-5 दिवस फिरून खूप मला मदत केली. आणि रामटेके सरांनी पण खूप मला मदत केली, त्यांचे मी खूप खूप आभारी आहे. आणि आजचा कार्यक्रम चांगला झाला याबद्दल सर्वांचे आभारी आहे.